नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. पण युगानुयुगांच्या परंपरा, चालीरीती, पुरुष सत्ताक समाज पद्धती या सगळ्यांचं स्त्रियांच्या अस्तित्वाभोवती असलेलं ग्रहण काही सुटलं नाही. आणि हेच शारदाताई साठे यांनी हेरलं आणि त्यातून उभी राहिली स्त्री मुक्ती चळवळ. 50 वर्षांपूर्वी या चळवळीची पायाभरणी करताना शारदाताईंना ज्योतिताई म्हापसेकर आणि छायाताई दातार यांचीही साथ मिळाली. अबला महिला या उक्तीला या चळवळीने सुरुंग लावला. लाल निशाण या पक्षातून सुरू झालेला शारदाताई आणि छायाताईंचा एकत्रित प्रवास आजही अविरत सुरू आहे. भारतातल्या स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास मोठा आहे. काळ बदलला, समाज बदलला, पण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही पूर्णतः बदललेला नाही. म्हणूनच न्याय हक्कांसाठी स्त्रियांचा आवाज होत स्त्रीमुक्ती चळवळीनं हुंडाविरोधी आंदोलन, मोलकरीण आणि गिरणी कामगार महिलांच्या समस्यांसाठी आंदोलन, देवदासी प्रथा आणि महागाई विरोधी आंदोलन, एक गाव एक पाणवठा आंदोलन, घरगुती अत्याचाराविरोधात, स्त्री शिक्षण, औषध कंपनीतल्या स्त्रियांची कुचंबणा यासारख्या मूलभूत प्रश्नांवर यशस्वी आंदोलनं केली. या चळवळीत केवळ स्त्रियाच नाही तर पुरुषही स्त्रियांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. समाजातलं पुरुष भान या चळवळीनं जागवलं. 50 वर्षांचा प्रवास 1-1.5 मिनिटात मांडणं म्हणजे किनाऱ्यावरून समुद्राची खोली मोजण्यासारखं आहे. पण एक मात्र नक्की, महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमानाचा अभ्यास या चळवळीशिवाय पूर्ण होणार नाही. हा 50 वर्षांचा क्रांतिकारी अध्याय आज कट्ट्यावर उलगडूया आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः शारदाताई साठे, विचारवंत लेखिका छायाताई दातार, चयनिका शहा आणि हसीना खान. आपण कट्ट्याला सुरुवात करूया. तुमच्या चौघींचंही मनापासून स्वागत. 50 वर्ष झाली स्त्रीमुक्ती चळवळीची, आंदोलनाची. महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही चळवळ सुरू झाली त्याला 50 वर्षांनी काय बदललं असं तुम्हाला वाटतं? खरंच स्त्रियांची जी मुक्तता तुम्हाला अभिप्रेत होती त्याचा तुमच्या अपेक्षेच्या नुसार आपण किती त्यात यश मिळवलंय? काय तुमच्या पहिल्या, मला सगळ्यांकडूनच जाणून घ्यायला आवडेल, पहिल्या भावना. आता अपेक्षा म्हणाल तर अपेक्षा खूप अगदी गगनाला भिडणारे आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणाल ते म्हणाली त्याप्रमाणे ते होईल तळाशी, आम्ही त्या स्केलमध्ये बघितलं तर. पण देशाच्या आणि एकूण जगातल्या स्त्रियांच्या दृष्टीने जर बघितलं तर खूप काही बदललं आहे. आणि पूर्वीपेक्षा स्त्रियांची परिस्थिती सुधारलेली पण आहे आणि काही अंशी ती घसरलेली पण आहे. म्हणजे असं काही त्याचं मोजमाप नाही सांगता येणार. पण एक नक्की सांगता येईल की स्त्रियांच्या मनामध्ये पूर्वीचं जे काही स्त्री प्राक्तन म्हणून जे काही होतं ते त्यांच्यातनं गेलेलं आहे. हे खूप मोठ्या प्रमाणावरती गेलेलं आहे. आणि आमचं आयुष्य हे असंच जाणार, म्हणजे बाईची हाडं चुलीतच जाणार अशा पद्धतीनं जे काही सगळ्यांना वाटायचं की हे परंपरा पूर्वीपासून म्हणजे अनादिकालापासून चालत आली आहे, त्यामुळे ती अनंत काळापर्यंत तशीच चालत राहणार. तर असं मात्र आता स्त्रियांना मुळीच वाटत नाही. हा खूप मोठा बदल आहे. एक बेसिक खरं तर म्हणजे आता स्त्रीमुक्ती चळवळीची 50 वर्ष होत आहेत. 1975 मध्ये त्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये रोवली गेली असं आपण म्हणूया. पण जेव्हा देशाचं पंतप्रधान पद इंदिरा गांधींकडे होतं तर देशाची म्हणजे इतक्या मोठ्या पदावर एक महिला असताना आपल्याला महिला दास्यात आहेत किंवा महिलांच्या मुक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे, तर ह्याच्यामध्ये विरोधाभास होता का? किंवा असं करण्याची गरज का वाटली त्यावेळेला जेव्हा ही चळवळ सुरू झाली तेव्हा? विरोधाभास काही नाही आहे त्याच्यात. कारण पूर्वीसुद्धा राजघराण्यातल्या स्त्रिया ज्या होत्या त्या उच्च पदावरती होत्या आणि त्यांच्या त्या सत्तेचा वापर करत असत. तसं आपल्या देशाची पंतप्रधान एक स्त्री व्हावी हे काही फक्त आपल्याच देशाचं एक वैशिष्ट्य होतं अशातला भाग नाही. तुम्ही जर आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडामधल्या खूप स्त्रिया या काळामध्ये म्हणजे या कालखंडामध्ये मुख्य पदावरती पोहोचलेल्या आहेत. सिरिमाव बंदरनायके होत्या, बेनझीर भुत्तो नंतरच्या काळामध्ये आली, इंदिरा गांधी होत्या. तर ह्या स्त्रियांना जे मिळालेले आहे ते पूर्वीच्या राजघराण्यातल्या स्त्रियांना जसं वारसा हक्काने मिळत होतं तसं नाही मिळालेलं. त्यांनी त्यांचं कर्तृत्व जे काही दाखवलं आहे त्याच्या बळावरती आणि लोकचळवळींमध्ये त्यांचा जो काही सहभाग होता त्याच्या आधाराने त्यांना ह्या गोष्टी मिळत गेल्या आहेत.
पण त्या मिळाल्यात म्हणून सगळ्या स्त्रियांना त्या सगळं मिळालंय असं काही नाही आहे. सगळ्यांना सगळं मिळण्याच्यासाठी जी आवश्यकता लागते ज्या देशाची घडी बसवण्याकरता, तशी संविधानं त्या त्या देशांमध्ये जर निर्माण झाली आणि त्या संविधानांचा वापर झाला तरच ते होऊ शकतं. म्हणजे इंदिरा गांधींना मिळालं म्हणून काय आम्हाला कौतुक आहे, पण कौतुकाच्या पलीकडे त्यावेळेला काही नव्हतं. कारण खरंच आहे, चांगलं आहे, मिळाली आहे, हे चांगली गोष्ट आहे. पण म्हणजे जेव्हा नाही, किंबहुना 1975ला जेव्हा आणीबाणी होती, सुरू होती, तेव्हाच आम्ही आमची पहिली संघर्ष परिषद घेतली. म्हणजे गरज होती आणि आणीबाणी विरोधी आम्ही फार नव्हतो काही, पण आम्हाला एक छान हे मिळालं की युनोनं 8 मार्च जाहीर केला होता. त्यामुळे सगळ्या जगभर एक सगळ्या स्त्रियांच्या मुक्ती म्हणा, शक्ती म्हणा, सबलीकरण, पण या सगळ्याचं एक वातावरण तयार झालं होतं. आणि त्याच वेळेला टुवर्ड्स इक्वालिटी नावाचा रिपोर्ट पब्लिश झाला होता. त्या रिपोर्टमधून असं दिसून आलं होतं, जगभरही असेल पण भारतात विशेषतः, की संविधानाचे इतकं चांगलं संविधान असून स्त्रियांना आणि पुरुषांमध्ये खूप फरक होता पडलेला. म्हणजे आणि प्रत्येक अंगामध्ये. आणि सगळ्यात घेतलं तर आपण की स्त्री पुरुषांचं रेशो 1000 पुरुषांच्या मागे काहीतरी 904 वगैरे ह्या होत्या स्त्रिया. आणि लहान मुलांच्या बाबतीत तर आणखीन, कारण मुलींना जन्माला घालणं हे आवडत नव्हतं लोकांना. त्यामुळं म्हणजे तसं पाहिलं तर एका बाजूने इंदिरा गांधी तिथे होत्या, ॲट द सेम टाईम सामान्य लोकांची जी अवस्था होती त्याच्यामध्ये पुरुषाला महत्व. पण आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की जेव्हा म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीची मुहूर्तमेढ जेव्हा महाराष्ट्रात रोवली गेली त्यावेळेला आणीबाणी सुरू होती. तुम्ही म्हणालात की आम्ही काही त्याला विरोध नव्हता, पण का नव्हता तुमचा विरोध? नाही, तसं आम्ही तशा अर्थाने राजकीय नव्हतो, म्हणजे मी तरी नव्हते, शारदा त्यामध्ये असेल, पण विरोध केला असता तर आम्ही लगेच तुरुंगात गेलो असतो. किंबहुना मी उलट म्हणेन अहिल्या रांगणेकर वगैरे या सगळ्या जणी तुरुंगात होत्या आणि कोणीच पुढाकार घ्यायला नव्हतं. 8 मार्चचा जो काही उत्सव म्हणायचा म्हणून तो आम्ही घेतला. आणि आम्हाला गेल ऑम्वेटचं खरंच कौतुक करावं असं वाटतं, कारण गेल ऑम्वेट त्यावेळेला होत्या आणि त्या भारतीय तत्व त्यांनी ऑलरेडी घेतलेलं होतं मला वाटतं. आणि महात्मा फुले वगैरे सत्यशोधक समाजावर त्यांनी त्यांचं PhD चालू होतं. आणि त्यांनी आम्हाला सगळ्या जगातल्या अनेक पुस्तकं आणि माहिती आणून दिली होती वगैरे वगैरे. आणि मग आम्हाला असं वाटलं की ठीक आहे, आपल्या ज्या नेत्या होत्या त्यावेळच्या तर त्या आता तुरुंगात असतील, पण आपण का नाही काही करूया स्त्री जागृती करण्यासाठी म्हणून. पण शारदाताई, आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. म्हणजे आपल्याकडे अगदी आपण महाराष्ट्राचंच जर बघायला गेलं तर खूप महिला, खूप स्त्रिया राजकारणामध्ये ॲक्टिव्ह होत्या, निवडून येत होत्या, पदं भूषवत होत्या. 75ला काही निमित्त म्हणजे फक्त UN ते जाहीर केलं यामुळं तुम्हाला आपण असं काहीतरी सुरू करावं महाराष्ट्रातही असं वाटलं का? एरवीही तुम्हाला याची गरज जाणवत होती की स्त्री मुक्तीसाठी काहीतरी होणं, अशी समाजामधली एकूण स्थिती पाहता त्याची गरज आहे? आम्ही त्यावेळेला विषित होतो, त्यामुळे काही खूप मोठं तात्विक भूमिका वगैरे तयार करणं वगैरे हे काही घडलेलं नव्हतं. पण सारखं मनामध्ये येत होतं की काहीतरी आपण करायला पाहिजे. आपण असं समाजाच्या एका स्तरावरती असल्यानंतर त्याच स्तरावरून वरती जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या स्तराच्या खाली जो काही संबंध समाज आहे, जो अशिक्षित आहे आणि अशिक्षित असला तरीसुद्धा अजाणता नाही आहे, आणि त्यांच्याबरोबर जर काम करायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि ते निमित्त आम्हाला ह्या परिषदेचं जे काही झालं त्याच्यामुळे आम्हाला मिळालं. थोडं आपण म्हटलं पाहिजे की आम्ही मार्क्सवादी होतो. म्हणजे माझी तर सुरुवात शहादा तालुक्यामध्ये जी आदिवासी चळवळ चालू झाली होती, श्रमिक संघटना, ही पण लाल निशाण पक्षाचंच काम करत होती. त्यामुळे आणि वेळ मिळाला. मुख्य म्हणजे माझी 2 मुलं मोठी झाली होती, त्यामुळे घराच्या बाहेर पडायला परवानगी होती. घरचं वातावरण छान होतं. माझे सासरे गांधीवादी, विनोबाच्या बरोबर त्यांनी भूदान चळवळीत भाग घेतला, त्यामुळं तिथून काही आडकाठी नव्हती. त्यामुळं काहीतरी केलं पाहिजे. आणि पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. महागाई विरोधी जी चळवळ होती त्यावेळेला खूप स्त्रिया बाहेर पडल्या होत्या, त्यामुळे ती एक पार्श्वभूमी आम्हाला होती. मी हे केलं होतं, रोजगार हमी योजनेची
नक्की हे झाली होती सुरुवात, म्हणजे गरज भासायला लागली होती वगैरे वगैरे. त्यामुळे त्याची आम्हाला माहिती होती, त्यामुळे तिथून आम्ही स्त्रियांना घेऊन येऊ शकलो. 75ची जी परिषद गाजली ती केवळ मध्यमवर्गीय स्त्रियांची नव्हती, तर अगदी कामगार आणि शेतमजूर यांची सुद्धा होती. किंबहुना मी तर आज असं म्हणेन की मध्यमवर्गीय स्त्रिया खूप संकुचितपणानं स्त्रीवादाचा विचार करतात की स्वतः आणि आपली फॅमिली वगैरे एवढंच. त्यांची उन्नती खूप झाली, पण त्यांना ज्या प्रकारचं भान त्या पुष्पा भावे नेहमी म्हणतात की त्या बाकीच्या बाहेरच्या जगापर्यंत पोचल्याच नाही. त्यांनी स्वतःची मुक्ती केली. आणि या मुक्ती शब्दालाही एक थोडा बॅकग्राऊंड आहे. पुष्कळदा कारण सरकार शक्ती शब्द वापरतं, सबलीकरण शब्द वापरतं, आम्ही मुक्ती म्हणतो कारण आम्हाला ही मार्क्सवादाची बॅकग्राऊंड की मानव मुक्तीकडे जायचंय आपल्याला. त्यामुळे मग स्त्री मुक्ती म्हणजे केवळ पॅट्रिआर्कीच नाही, वर्गवाद, जाती व्यवस्था असं सगळ्यांच्या पलीकडे आम्हाला जायचंय. आणि म्हणून आम्ही अजूनही स्त्रीमुक्ती परिषद हा जेव्हा शब्दप्रयोग आपण ठरवला तेव्हा आम्हाला हे थोडंसं विचार, स्त्री शक्ती का नाही. पण मग तुम्ही स्त्री शक्ती परिषद असं म्हटलं असतं तर तुम्हाला ऍक्सेप्टन्स तुमचा वाढला नसता? नाही, मग आम्ही सरकारीकरण झालं असं वाटलं असतं आम्हाला. शक्ति का मतलब होता है पावर, सत्ता. मुक्ति का मतलब होता है बराबरी, इक्वालिटी. तो हम सत्ता के विरोध में हैं. मतलब सत्ता जो है वो एक हायरार्किकल पोजीशन बनाता है. तो हमें ऐसा लगता है कि मुक्ति जो है जहाँ पे हम इक्वल स्पेस की बात कर रहे हैं, इक्वल अधिकार की बात कर रहे हैं, अपनी बराबरी को देखने के बारे में, दिखाने के बारे में बात कर रहे हैं, तो इसलिए मुक्ति जो है वो थोड़ा एक अपने आप एक बहुत सारे इन सारे प्रश्नों को एक साथ लेकर आता है. मला असं जोडायचं याच्यामध्ये की 70 मी आले 78-79 जेव्हा मी स्टुडंट म्हणून आले इकडे तेव्हा मी जोडले इकडे. आणि तो दॅट इज पोस्ट इमर्जन्सी ना. 77 में इमर्जन्सी खत्म हुआ. मी नागपूरहून मुंबईला आले. मुंबई तेव्हा एक 77 वॉज अ टाइम जेव्हा असं वाटत होतं की सगळं काही घडू शकतं. म्हणजे जर आणीबाणी गेली तर काही पण जाऊ शकतं. आणि त्या काळात खूप लोक आम्ही असे आलो की आय थिंक पहिल्यांदा स्त्रियांच्या प्रश्नावर स्त्रियांसाठी अशा ऑर्गनाईज झाल्या. म्हणजे या काळात. याच्या आधी पण स्त्रिया तुम्ही म्हणाला तसं आझादीच्या आंदोलनमध्ये होत्या, त्याच्या आधी पण होत्या, खूप खूप जागरूक होत्या. पण इथे जे वेगळं घडलं ते एक ही जी कल्पना नारीवादाची, म्हणजे आपण आता स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत पण त्याच्या कारणाने हे जे जेंडरचं सगळं आपण बोलायला सुरुवात केली की आपण सिमोन बुवाचं घेतलं तर द वुमन इज नॉट बॉर्न, शी इज मेड. म्हणजे आपण एक समाजामध्ये त्याला रोवलं आणि त्याच्यामध्ये पितृसत्ता ही जी सत्ता आहे ती कशी आहे. आणि म्हणून सगळ्या स्त्रिया त्याच्यामध्ये स्वतःचा मुद्दा म्हणून एकत्रित आल्या. तर ते एक वेगळं वळण लागलं त्याला. म्हणजे हे तर होतच की सगळ्या स्त्रियांना घेऊन चालायचं, पण इथे जे 77-75च्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे 79-80च्या काळामध्ये एक नवीन लहर आली. ती म्हणजे मथुरा रेप केस जे खूप प्रसिद्ध झालं. म्हणजे बॅड जजमेंट हे घेऊन सीमा साखरे एकतर नागपूरच्या कोर्टात गेल्या, ते आधी झालं. त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं जाहीर निकाल दिला तेव्हा सगळ्या स्त्रिया एकत्रित येऊन तो एक म्हणजे इट इज जस्ट समथिंग दॅट हॅपन्स. नाही, आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना आणि इथं बसलेल्या मुलांनाही मथुरा प्रकरण काय होतं ते माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काय होतं ते सांगितलं तर मग त्यांना समजायला येते. मथुरा ही एक लहान 14 वर्षाची आदिवासी मुलगी होती आणि ती छोटा नागपूरच्या इलाक्यामध्ये राहत होती. आणि ती पोलीस स्टेशनला तिला घेऊन गेले आणि तिथे तिचा बलात्कार झाला. तिच्याबरोबर तिचा एक बॉयफ्रेंड किंवा कोणीतरी तिच्याबरोबर लोक होती, त्यांना बाहेर ठेवलं आणि हिला पोलीस ठाण्यात पोलिसांनी तिच्यावर बलात्कार केला. आणि ती केस कोर्टात गेली. जेव्हा कोर्टात गेली तेव्हा पहिल्या त्याला सांगितलं त्याला सजा झाली. मग त्याला सजा नाही झाली तर मग सीमा साखरेने त्यांना नागपूर हायकोर्टात नेलं आणि तिथे त्यांना सजा झाली पोलिसांना.
पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की शी वॉज अकस्टम टू सेक्स, म्हणजे तिला आधी तिने सेक्स केलेलं होतं म्हणून तिने कन्सेंट दिला आणि तिने म्हणजे रेप झालाच नाही असं सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. आणि त्याच्या विरोधात 4 लोकांनी मिळून 4 लीगल एक्सपर्ट्सनी मिळून एक पत्र लिहिलं सुप्रीम कोर्टाला. ढगमवार त्याच्यामध्ये होत्या आणि उपेंद्र बक्षी होत्या. या लोकांनी एक पत्र लिहिलं की सुप्रीम कोर्टाने असं कसं निकाल दिला की तुम्ही 14 वर्षाच्या मुलगीचं कन्सेंट नाही असं कशावरून म्हटलं, तर ती आधीपासून शी इज यूज टू सेक्स. तर हे जे पत्र होतं ते घेऊन सगळ्या देशाभरात स्त्रिया एकत्र आल्या आणि त्या म्हणाल्या की हे काय चाललंय, आणि ते घेऊन एक कॅम्पेन अगेन्स्ट रेप आणि असं करून खूप नवीन तऱ्हेच्या संघटना उभ्या राहिल्या, ज्या छोट्या होत्या, ज्या शहरी होत्या, ज्या मिडल क्लास स्त्रियांशी भरलेल्या होत्या, पण तरी वेगळं प्रश्न. जसं हे मथुरा रेप केस हे जसं एक मोठं म्हणजे एक वळण किंवा म्हणू आपण की याच्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीला म्हणजे त्याला थोडा जोर आला. आणखीन अशी कोणती कारणं घडली म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये की जे आपल्याला असं म्हणता येतील की हे स्त्रीमुक्ती चळवळीतले हे माइलस्टोन्स आहेत, हे घडलं याच्यातनं चळवळीला जोर आला किंवा आत काम करणाऱ्यांना जरा असं वाटलं की नाही याच्यावर त्वेषानं आपण उतरलं पाहिजे, असे आणखीन कोणते? मैं कह सकती हूँ इसमें कि मेरी शुरुआत जो है आंदोलन में महिला विमेंस मूवमेंट में 90 के दशक में हुई और मैंने जब मैं 90s में मैंने काम करना शुरू किया तब तक के इस देश में 1984 में शाबानो और शहनाज शेख मुसलमान महिलाएं जो है वो कोर्ट में जा रही थी, अपने अधिकार मांग रही थी और तब तक के 90 के दशक में हमारा ये अनुभव आ रहा था कि मुसलमान महिलाएं जो है वो अपने अधिकार के लिए कोर्ट में जा रही हैं, लेकिन समाज में जो है वो उसके कोर्ट में जाने को लेकर और अधिकार मांगने को लेकर वो अधर्मी है, अन इस्लामिक है, धर्म खतरे में है, इस तरह की भाषा और इस तरीके का एक प्रोसेशन चल रहा था. तो महिला आंदोलन में ये एक बहुत माइलस्टोन रहा जहाँ पे जैसे मथुरा का जब मामला आया तभी बलात्कार का जो कानून था उसमें बदलाव की बात हुई, क्योंकि ये बलात्कार का कानून जो पहले था वो एक बर्डन ऑफ प्रूफ जो है वो महिला के ऊपर था, लेकिन अब बर्डन ऑफ प्रूफ जो है वो जिस पुरुष ने बलात्कार किया अब उसके ऊपर जाना चाहिए, तो वो कानून उसमें बदला. वैसा ही 84-85 में मुसलमान औरतों के मुद्दों को लेकर लोग बाहर आए और वहाँ से मुस्लिम औरतों के मुद्दों के बारे में महिला आंदोलन में बात हुई. तो माइलस्टोन ये है कि जब भी ऐसी महिलाएं बाहर आई जिनके साथ में जो जाति से है, धर्म से है, अल्पसंख्या से है, उनके ऊपर जब ये इम्पैक्ट आया और उन्हें लगा कि ये मुद्दे मेरी महिला होने के नाते मुझे ये दिक्कत कर रही है, मतलब संविधान में हमें अधिकार दिया है तो कोई भी धर्म, जाति या समुदाय मेरे दोयम अधिकार मुझे नहीं दे सकता. तो ये एक बड़ा माइलस्टोन था कि जहाँ पे देश भर की मुसलमान औरतें सड़क पर आई अपने संगठन के ज़रिए, महिला आंदोलन, फेमिनिस्ट आंदोलन के ज़रिए, और अपनी बातें करने लगी कि ये मुझे मेरा अधिकार है और अपना अधिकार मैं लूँगी, ना कि मुझे किसी मुल्ला से या किसी फतवा उलेमा से नहीं चाहिए, हम अधिकार अपनी बातें करेंगे. तो ये एक माइलस्टोन बहुत बड़ा था 80s, मिड ऑफ द 80s के समय पर, जहाँ पे मुस्लिम औरतों के अधिकार के बारे में बातचीत हुई. ऐसे कई सारे माइलस्टोन्स हैं. मला असं त्याच्यामध्ये भर टाकायचं नाही, हे तर सांगितलं मुस्लिम महिलांचं सुरू झालं, पण 1975 साली ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं आणि नंतर ताबडतोब त्याचं रूपांतर हे दशकामध्ये केलं, त्याच्यामध्ये युनोचा जो काही विचार होता तो विचार एवढाच होता की स्त्रिया समाजामध्ये 60% संपत्ती निर्माण करतात, म्हणजे जे काही त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आलं त्याच्यावरनं त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की 60% स्त्रिया निर्माण करतात आणि प्रत्यक्षामध्ये त्यांच्या भोगवट्याला फक्त 10% सुद्धा येत नाहीत. आता ही परिस्थिती काय की एवढी संपत्ती निर्माण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्या घरी दारी सगळीकडे राबतायत आणि कुटुंबाचं पालन पोषण करतात. मग ही परिस्थिती काय? तर ही परिस्थितीमध्ये जर बदलायची असेल तर आपल्याला स्त्रियांना
पण ते कळायला पाहिजे ना की आपण एवढी संपत्ती निर्माण करतो पण आपल्याला काहीच मिळत नाही. कारण स्त्रियांच्या मनातला विचार एकच होता त्यावेळेला की आपलं हे प्राक्तन आहे आणि ह्या प्राक्तनांना आपली काही सुटका नाही. आता ह्या विचाराच्या चौकटीतनं त्यांना बाहेर काढायचं आणि हे तुम्ही निर्माण करताय आणि तुम्हाला त्याच्यावरती अधिकार आहे आणि संपत्ती निर्माण केलेल्या म्हणजे जसं आम्ही एरवी म्हणतो की श्रमजीवी जनतेला काहीच मिळत नाही पाहिजे तसा हे, तर स्त्रियांच्या बाबतीत हे तर अगदी प्रकर्षाने दिसत होतं सगळीकडे. आणि हा जो टर्निंग पॉईंट आहे म्हणजे हे वळण का लागलं तर हे वळण आंतरराष्ट्रीय पातळीवर लागलं. म्हणजे ते काही केवळ भारतात झालं असं नाही, ते आफ्रिकेत झालं, ते युरोपातल्या स्त्रियांनाही आपण कशा प्रकारे नागवल्या जातोय हे पण कळायला लागलं होतं. आणि कुठलाही ॲफ्लुएंट देश असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, सगळ्या देशातल्या स्त्रियांना ते एकाच वेळी जाणवायला लागलं होतं की आपल्याला काही पाहिजे तसं जगता येत नाही. आणि त्यावेळेचे जे काही कायदे होते त्या कायद्यांमध्ये तर पुरुष सत्तेचा आविष्कार हा इतका स्पष्टपणाने दिसायचा. जे उदाहरणार्थ युरोपमध्ये सुद्धा लग्न जर झालं बाईचं तर त्या बाईची जी संपत्ती आहे ती संपत्ती नवऱ्याच्या ताब्यातच जायची, कायदा होता तसा. असं हे जे काही होतं. आणि आपल्याकडे तर काय बायकांना मुळी वारसा हक्कच नव्हता. आणि दुसरं असंही दिसायला लागलेलं होतं निर्णया ठिकाणी की मुली घरी परत येत आहेत, म्हणजे स्वतःच्या इच्छेने नव्हे तर त्यांना हकलून दिलं जातं आणि म्हणून त्या घरी येतात. आणि त्यावेळेला मग ज्यावेळेला याच्यात काम करणाऱ्या ज्या निशा शिवरकर सारख्या होत्या त्यांनी परित्यक्तांचा अभ्यास केला आणि आम्हाला असं आढळलं की प्रत्येक गावामध्ये 30 उंबरठे तरी अशा आहेत की ज्याच्यात मुली घरी परत आलेल्या आहेत. म्हणजे किती म्हणजे या गावातनं 30 परत आल्यात तर इथल्या 30 परत गेलेल्या आहेत आपापल्या घरी. म्हणजे हे इतकं मोठ्या व्यापक प्रमाणावरती घडते. त्यानंतर हुंड्याची जी काही प्रथा होती त्या हुंड्याच्या प्रथेमुळे देशभरामध्ये असं दिसत होतं की मुलींना जाळलं जात आहे. त्या कानपूरला तर 3 मुलींनी गळ्याला याच्यावरती फॅनवरती लटकवून त्यावेळेला आत्महत्या केली होती. म्हणजे अशी जी काही उदाहरणं दिसायला लागली होती. त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की हे बदलायलाच हवं. आणि हे बदलायचं असेल तर स्त्रियांमध्ये पण आपण स्त्री असलो तरी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे, समानतेने जगण्याचा हक्क आहे. आणि आपल्या देशाने जर ही घटना दिलेली असेल तर त्या घटनेचं काय झालं पुढे. 47 साली स्वतंत्र झालो, 50 साली घटना झाली. पण घटना झाल्यानंतर घटना ही एक आदर्श पर्स्पेक्टिव्ह म्हणूया आपण की तिकडे आपल्याला जायचं आहे म्हणून केलेलं डॉक्युमेंट. पण आपलं जे डॉक्युमेंट होतं घटनेचं हे काय अमेरिकेसारखं नव्हतं इन पर्स्यूट ऑफ हॅपीनेस, म्हणजे तुम्ही धावा आपले सुखाच्या मागे, असं नव्हतं. आपल्याला त्याच्यामध्ये सुखाच्या मागे जायचं असेल किंवा प्रत्येकाला जर योग्य प्रकारे त्यांचं माणूस म्हणून जे स्थान आहे ते स्थान त्यांना प्रस्थापित करायचं असेल तर त्याचे मार्ग आपल्या घटनेमध्ये अत्यंत कॉन्क्रीट पद्धतीने दिलेले आहेत. अंमलबजावणी होते की नाही हा आपण जरा बाजूला ठेवूया, पण आपल्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे ते अगदी अत्यंत तावून सलाखून चर्चा करून 2-2.5 वर्ष त्याच्यावरती निरनिराळ्या लोकांना त्याच्यामध्ये बोलायला लावून आणि त्यातनं ती तयार केलेली गोष्ट होती. आणि ती तयार करताना ती केवळ आदर्श आपल्याला काहीतरी घटना तयार करायची म्हणून केलेली नव्हती, तर ही घटना आपल्याला प्रत्यक्षामध्ये आणायची या हेतूने केली गेली होती आणि तेच स्त्रियांना बळ देणारी गोष्ट होती. आणि म्हणून मग या जे काही मग जे हे काही आम्ही जी कामं सुरू केली त्याच्यामध्ये मग स्त्रियांवरती होणारे अत्याचार, बलात्कार, खून, मारामारी सगळं खूप होतं. रमी जाबी आणि इतक्या घटना त्यावेळेला घडल्यात. आणि प्रथमच स्त्रियांच्या चळवळीमुळे किंवा हे जे काही नवीन जाणीव निर्माण झाली स्त्रियांच्यामध्ये जगभर, त्याच्या आधाराने आपल्या देशातल्या स्त्रियासुद्धा नाही आम्हाला हे मिळायला पाहिजे, आम्हाला शिक्षण मिळायला पाहिजे, आम्हाला आरोग्याचे विषय हातात आले. 3 कायदे आठवत असतील. 498A नावाचा एक कायदा त्यावेळेला ह्या इंदू जयसिंग मुंबईलाच असायच्या, त्या अर्थात दिल्लीला आहेत. तर त्या लोकांनी मुद्दामून करवून घेतला होता. आणि त्यामध्ये असं होतं की सासरची मंडळी जर छळत असतील तर तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध हे करता येतं. आणि त्याच्या विरुद्ध पुरुष हक्क समित्या वगैरे तुम्ही त्यावेळेचं आय डोंट नो तुम्ही सगळी मंडळी अजून तरुण असे तयार झाल्या होत्या की हे काय चाललेलं आहे वगैरे वगैरे. आणि मग तो कायदा म्हणजे थोडा मागे पडला कारण अनेकांनी त्याच्याबद्दल हे केला. खरं तो चांगला कायदा होता. पण मग त्याला एक दुसरा कायदा आता जो शोधून काढलाय तो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणून आहे, DV ऍक्ट. 2005
2005 ला आलाय तो प्रोटेक्शन ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. आणि त्याच्यामध्ये असं की जर छळ चालू असेल तरी तिला तुम्हाला घराच्या बाहेर काढता येत नाही, तिला या घरात राहण्याचा हक्क आहे. आणि जर छळत असेल नवरा तर त्यांनी बाहेर जावं राहायला आणि तिला तिथे हे मिळालं पाहिजे. हा कायदा काढला, त्यासाठी प्रोटेक्शन ऑफिसर्सने मला सांगितलं. अंमलबजावणी फार कमी होती, हा भाग वेगळा, पण अनेक घटना अशा घडू शकल्या या 498 च्या बद्दल. आता असं झालंय की त्याचा दुरुपयोग म्हणजे आता त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टच आता काळजी करते की अरे ज्या पद्धतीनं त्याचा, तर तुम्ही त्या कायद्यासाठी आग्रह धरणाऱ्यांपैकी तुम्ही आहात, तर त्याचा जो दुरुपयोग होतोय त्याच्याकडे आता तुम्ही कसं बघताय? नाही ते सांगते तुम्ही दुरुपयोग म्हणताय ना, तो फार मर्यादित आहे. आणि पुरुषांची ही काय हकाटी आहे. मेजॉरिटी महिला ह्या अजूनही त्यांना घरात राहता येत नाही, जरी कायदा असला तरी. कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे असं म्हणतात आणि आहे तो तसा कायद्याच्या कागदावरती आहे, शब्दांमध्ये आहे. पण मेजॉरिटी बायकांना अजूनही घरात जर नवरा असेल किंवा सासू आणि हे जर सगळे त्याला संगनमताने छळत असतील तर तिला त्या घरामध्ये राहणं अशक्य होतं. आणि ते अशक्य झाल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागतं. आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना समाजामध्ये ऍक्सेप्टन्स नाही, कारण हिला बाहेर पडली याचा अर्थ हिनीच काहीतरी केलं असलं पाहिजे. हा जो काही समज असतो स्त्रियांच्या बद्दलचा की बाई घराच्या बाहेर पडली याचा अर्थ तिचीच काहीतरी चूक असली पाहिजे. आणि समाजामध्ये तर तशी व्यवस्था नाही. स्त्रियांच्या संघटनांनी खूप केली. अगदी आम्ही आमच्या घरात स्त्रियांना नेऊन घरी घेऊन गेलेलो आहोत. प्रत्येक आमच्या कार्यकर्तीतली एकही कार्यकर्ती तुम्हाला अशी सापडणार नाही की जिने पीडित महिलेला आपल्याबरोबर घरी नेलेलं नाही. नेतात, घरी नेतात, सगळं करतात, पण एक सिस्टीम लागते ना, व्यवस्था लागते समाजामध्ये, आणि ती व्यवस्था नाही. पण हे जसं आहे तर समजा असंही स्त्रीमुक्ती चळवळीनं किंवा आंदोलनानं केलं का की एखाद्या घरामध्ये पुरुष पीडित आहे तर त्यालाही आपल्या घरी न्यावं, की तिथं आपल्याला दिसतोय जर दडदडीतपणानं की त्याच्यावर अन्याय होतोय, पूर्ण सिस्टम हे करते. म्हणजे पितृसत्ता असं एखादं उदाहरण आहे का की अरे ती बायको त्या नवऱ्याला तिच्या सासू सासऱ्यांना फार छळतीये तर त्यामुळे त्याची सुटका करावी म्हणून आपण आपल्या घरी त्याला नेऊन ठेवतो? मी बोलू का? म्हणजे पितृसत्ता जी आहे ना सगळ्या समाजात ती सारखं हेच करत असते. ती पुरुषांना सांभाळत असते, ती त्यांचे हक्क बजावून ठेवत असते. त्याच्या विरोधात काही छोटेसे आवाज हल्ली अशा बातम्या ज्या खूप येतात, तर याच्यामध्ये म्हणजे ह्याला काही मध्यम मार्ग काही म्हणजे याचा दुरुपयोग हाही एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे नक्कीच की खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदा येऊनही बायकांना त्यांचं शोषण, त्यांना दिल्या जाणाऱ्या यातना, त्यांना कुटुंबामध्ये सासरी मिळणारी वागणूक, अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे अलीकडे आत्ता आणि चांगली म्हणजे काय म्हणू धनदांडग्या म्हटलं तर शिकलेल्या अशा कुटुंबांमध्ये सुद्धा मुली आत्महत्या करतायत सासरच्यांच्या हुंड्याच्या मागणीसाठी, तिथं कुटुंबात होणाऱ्या छळामुळं. तर त्यामुळं कायदा येऊनही परिस्थिती फार काही बदलली असं नाही आहे, पण काही वेळेला त्याचा दुरुपयोग ही होताना दिसतोय, जोही गैर आहे. दोन गोष्टी आहेत. एक तर दुरुपयोग कसं काय होतो, जेव्हा एक बाई जाते पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला, ती सांगते मला माझा छळ होतोय, मग त्यांना असं वाटतं की आता आपल्याला 498 लावायला पाहिजे. 498 मध्ये हुंडा दिल्याने छळ झाला तर ते त्या कायद्याखाली येतं. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कॅन बी अप्लाइड, कोणालाही तुम्ही लावू शकता. तर आता पोलीस म्हणतात नाही आम्हाला 498 लावायचं आहे. म्हणजे तू आता सांग की त्यांनी हे मागितलं ते मागितलं, नाही मागितलं पण तुम्ही मला लावायला सांगताय. किंवा मी डिवोर्ससाठी जाते, मग लॉयर मला काय ॲडवाईस देतं तिथे. त्याच्यामुळे जे तुम्ही दुरुपयोग म्हणता, एक तो प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हे की जर तुमचं गुन्हा साबित झाला नाही तर त्याला दुरुपयोग म्हणता येईल का? बिकॉज द होल सिस्टम, पूर्ण जी सिस्टम है वो अगर उसके साथ नहीं खड़ी है तो वो सिद्ध होगा ही नहीं. तो प्रूव नहीं हुआ इसका मतलब दुरुपयोग नहीं होता. और तीसरी बात, खूब कानून है जिसका दुरुपयोग हो रहा है. आज तो मतलब हमारे सामने है ना, PMLA का दुरुपयोग हो रहा है, UAPA का दुरुपयोग हो रहा है, उसके बारे में कोई बात नहीं. त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, पण कुठल्याही कायद्याचा दुरुपयोग नाहीच व्हायला. शेवटचं मला सांगू द्या, 420 आहे ना,
त्याच्या खाली जाणं. नेहमी कशाला जेव्हा मार्जिनलाइज व्यक्ती म्हणतात तेव्हा ते जे म्हणतायत ते खरं ते खोटं बोलतात, हे धरून चालायचं. हे कुठेतरी एक मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे ना, ते आपल्याबरोबर चाललंय. म्हणजे हे स्त्रिया म्हणजे खोटं बोलतीलच, हे धरूनच चालायचं. तुम्ही काय म्हणता की असं दुरुपयोग होत नाही? होत असेल तर तुम्ही करा ना कारवाई. पण ते किती प्रमाणात असेल ना, पण होणं गैर आहे. पण कारवाई करा ना. आहे ते होता कामा नये, पण ते होण्याच्यासाठी कारण कोण आहे हे जर शोधायला तुम्ही गेलात तर तुम्हाला त्याच्या मागे पुरुषच कारण आहे असं दिसून बरं का. समुपदेशन केंद्र खूप चालू झालेली आहेत ठिकठिकाणी. तुम्ही जा आणि तिथे काय काय बदल घडतायत. बायका हल्ली येतात आणि डिवोर्स, जर ती नोकरी करत असेल ना तर ती ऐकूनच घेते, ती मला डिवोर्स करायला मदत करा असं सांगते. हम में से सभी लोगों का 40-50 साल का अनुभव है कि आज के वक्त में भी हम लोग पुलिस स्टेशन जाते हैं. मैं भी कल पुलिस स्टेशन गई थी, वहाँ पे एक महिला का प्रश्न लेके, और उसके पति ने उसको मारा था और बहुत बुरी तरह से मारा. पुलिस वाला बोला कि उसको है ना, उसको मैं जेल में डालता हूँ, मैं उसको मारता हूँ. हमने बोला नहीं, आप ऐसा मत करो, उसका आप कंप्लेंट लो, उसकी FIR फाइल करो. जेल में डालना है, कौन से सेक्शन में डालना है, उसको पूरा एक्सप्लेन करो. हम तो एक्सप्लेन कर रहे थे, लेकिन पुलिस वाले से कह रहे थे तुम भी उसको एक्सप्लेन करो. फिर उसको क्या बोलते हैं, अरे ये मामला कोर्ट में जाएगा, फिर तेरी शादी खराब हो जाएगी, तेरा ये होगा. तो पुलिस स्टेशन का काम काउंसलिंग का नहीं है. पुलिस स्टेशन का काम है कि जो महिला आती है उसको तुम कौन से सेक्शन में उसको मदद कर सकते हैं, है कि नहीं. तो अगर पुलिस काउंसलिंग करती है और काउंसलिंग के साथ साथ में बीच बीच में बोलती है ये मामला तेरा आगे जाएगा, कोर्ट में बहुत टाइम लगेगा, तेरे को वकील का पैसा लगेगा, तो ये जो मिसयूज़ की जो भाषा है ये क्या बहुत आसानी से है, बहुत आसानी से है. लेकिन इसकी जो आंकड़े हैं वो बहुत कम दिखते हैं. पर ऐसा नहीं कि हम ऐसा नहीं बोलते कि मिसयूज़ नहीं हुआ. हर कानून जब बनता है तो उसका मिसयूज़ तो होता ही है. लेकिन महिलाओं के बारे में हमेशा ये मिसयूज़ वाले शब्द बड़े बड़े बन के आते हैं. तो आप महिलाओं के प्रति जो है, जो महिलाओं की जो हिंसा के मुद्दे हैं, जो स्टेट की ज़रूरत है, पुलिस की ज़रूरत है, वहाँ पर वो आंकड़े क्या बोलते हैं, उस आंकड़ों के बारे में बात करना चाहिए. 2018 में जब अडल्ट्री का केस सुप्रीम कोर्ट में गया था तो हम सब लोगों ने वो पूरा डाटा जो है वो सुप्रीम कोर्ट के दिया था. तो एक एक संगठन जिसके पास में 40-50 महिलाएं एक साल में आई है, उसके पास में सिर्फ 2 केसेस थे 498A के. तो 40-50 लोगों का भी 490 होना चाहिए था. मामला तो उधर भी गंभीर था, लेकिन 2 केस में 490 क्यों हुआ. तो संगठन और महिलाएं जो अपना प्रश्न लेकर आती है उसके बीच में बहुत बातचीत होती है, बहुत कि क्या कौन सा केस डालना है, नहीं डालना है, क्या उसकी तैयारी है. पुलिस का काम तो बहुत जंपिंग वाला होता है. सीधा NC की जगह पे बोलता है मैं तुम्हारा 490 फाइल करता हूँ. बहुत सारी औरतों को पता भी नहीं है कि पुलिस वाले ने उसका 490 फाइल किया है. उसको 6 महीने के बाद जब उसको नोटिस आता है तब उसको पता चलता है कि अरे ये तो कोर्ट का लेटर आया है, ये मैंने कभी केस फाइल किया था. वो दौड़ दौड़ के पुलिस स्टेशन में आती है, पुलिस का पूरा वो ऑफिसर ये वो सब. तो ये यहाँ पर फिर आता है कि वो औरत बोलती है नहीं साहब मैंने तो केस तो फाइल नहीं किया था. तो ऐसे आंकड़े को आप मिसयूज बोलेंगे क्या. तो मुझे लगता है कि इस प्रश्न को और थोड़ा मतलब उस नज़रिए से सोचने की ज़रूरत है. थोडक्यात म्हणजे असं की 498A चा दुरुपयोग म्हटलं की स्त्रीमुक्ती चळवळीला एकदम असं पित्त खवळतंय त्यांचं. आमचं कशाला पित्त खवळे. आम्हाला एवढंच म्हणायचंय की ज्या वेळेला अत्यंत म्हणजे जेव्हा अपूर्णपणाने असह्य होतं घरात राहणं, त्यावेळेलाच ती महिला पोलीस स्टेशनकडे जाते. तेव्हा सुद्धा तिला आपल्या घरातल्या माणसांना शिक्षा व्हावी असं वाटत नाही. तिला असं वाटत असतं, मला थोडीशी माहिती द्यायची. तिला असं वाटत असतं की आपण आपल्या घरातल्या लोकांना थोडी जरब बसली ना तरी मला जगता येईल, ह्याच्यासाठी ती जाते. नाहीतर तिला पोलीस स्टेशनचं तोंड बघायची इच्छा नसते. एक तर म्हणजे तिथे गेल्यानंतर तिच्याशी जे काही वर्तन केलं जातं, ज्या पद्धतीने तिच्याशी पोलीस अधिकारी बोलतात, ते बघितल्यानंतर कोणी शहाणी बाई सुद्धा तिथे जाणार नाही. तर अडाणी आणि अशिक्षित स्त्रिया तर कसं जाऊ शकतात, नाही जाऊ शकत. त्यामुळे तो मुद्दाच नाहीये. मुद्दा असा आहे की गैरवापर जो होतो तो गैरवापर करायला शिकवणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत
पोलीस इन्स्टिट्यूशन आहे, न्यायव्यवस्था आहे. न्यायव्यवस्था जर मला जर नीटपणाने त्याचं मार्गदर्शन करत नसेल तर मला हे वकील सांगतात म्हणजे काय, वकिलांच्या पद्धतीने ते सांगतात की घाला मिरची मसाला त्याच्यात आणखी होता, त्याशिवाय तुमचं काही होणार नाही. आणि तो मिरची मसाला काही तिथे नंतर उपयोगी पडत नाही, कारण जेव्हा एव्हिडन्स करायला जातात त्यावेळेला ते म्हणतात ये तो मैंने नहीं कहा था, हाँ हे होतं, आणि ये तो मैंने नहीं था इसका मतलब मैं सबूत ही नहीं दे सकती. करेक्ट. आणि मग मी जर त्याचा काही पुरावा देऊ शकत नसेल तरी जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारावरती पुरावा साबित न झाल्यामुळे आम्हाला शेवटी तो निरपराध म्हणून सुटतो आणि सगळे ठपके बाईवरती पडतात. इतकंच नव्हे तर तिला घरी आल्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनवर गेली होतीस काय म्हणून आणखी मार पडतो. ही वस्तुस्थिती आहे आणि ही पितृसत्ताकाने दिलेल्या पुरुषांना असं वाटतं की आपल्याला हा हक्कच आहे बायकांना मारायचा. अगर नहीं मिलेगा तो महिलाओं को पुलिस स्टेशन जाने का एक अलग ही उसका परिणाम होता है और हिंसा भी बढ़ती है कभी कभी. तो स्टेट की जिम्मेदारी है, विमेन एंड चाइल्ड डिपार्टमेंट की जिम्मेदारी है कि कोई भी महिला के ऊपर अगर हिंसा हुई है, वो पुलिस स्टेशन गई तो उसके लिए सपोर्ट स्ट्रक्चर क्या है, कॉम्पेंसेशन क्या है, उसके लिए सर्विसेज क्या है, कौन सी जगह है जहाँ वो रह सकती है, अगर खर्चा पानी नहीं हुआ तो कौन सी स्टेट है जो औरतों को इस तरह की कॉम्पेंसेशन या शॉर्ट पीरियड में उनको रख सकती है. ये सब फैसिलिटी नहीं होती है ना, तो फिर औरतों का पुलिस स्टेशन जाना थोड़ा मुश्किल हो जाता है. नाही, मला असं वाटतं की शेतकरी वगैरे बायकांचं पण आपण बघूया. म्हणजे कायदे आहेत पण त्या कायद्यांची अंमलबजावणी, विशेषतः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची बायको आणि आपल्याकडे आता हा आलेला आहे कायदा दोन्ही प्रकारचे आहेत. ॲन्सेस्टरल प्रॉपर्टी, त्याच्यातून सुद्धा मुलीला सुद्धा जमिनीचा पण हक्क मिळाला पाहिजे आणि सासऱ्याकडून सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे सासरा किंवा त्याचा नवरा जर मेलेला असेल तर गंमत अशी आहे की पुष्कळदा जमीन ही काय सासऱ्याच्याच नावाने राहते आणि 2-3 मुलगे असतात. एक मुलगा मेला पण तो त्याच्या बायकोला जमीन देत नाही, उलट माहेरी पाठवून देतो. माहेरची लोक तिला देतच नाही, उलट तुझा काय हक्क आहे तो हे करून टाक, सोडून टाक. म्हणजे कायदा आहे, त्या कायद्याचा त्या बाईला कुठेही फायदा घेता येत नाही. आणि महाराष्ट्रात तर ही परिस्थिती फारच वाईट आहे, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. आणि म्हणून मकाम म्हणून जी संस्था आहे, महिला किसान अधिकार मंच म्हणून, ती संबंध देशभर काम करते, पण महाराष्ट्रात खूप चांगल्या रीतीने त्यांचं काम चालू आहे आता. अच्छा, मगाशी बोलताना तुम्ही म्हणजे त्याचा उल्लेख केलात की महिलांचं कॉन्ट्रीब्युशन संपत्ती निर्माण करण्यामध्ये 60% त्या करतात आणि त्याचा प्रत्यक्षात त्यांच्या वाट्याला त्या उपभोग घेतात 10%. ही तेव्हाची स्थिती होती. आज काय परिस्थिती? त्याच्याही पेक्षा वाईट. एक तर म्हणजे आपल्या देशामधली उत्पादक कामं कशाला म्हणायचं, म्हणजे जे शेतीचं उत्पादन आपल्याला दिसतं पण त्याच्यात नुकसानही असतं. कारखानेदारी आणि हा जो काही भाग आहे याच्यामधल्या महिला तुम्हाला सेवा क्षेत्रात दिसतात पण त्याला काही आपण उत्पादन म्हणत नाही. सेवा क्षेत्रातलं काम वेगळं आणि उत्पादक काम वेगळं. तर ह्याला उत्पादक काम म्हणायचं की नाही, त्यांना वर्कर म्हणायचं की नाही, हे सगळे प्रश्न आपण जरा बाजूला ठेवू. पण संपूर्ण जी बेकारी आहे त्या बेकारीमध्ये महिलांची बेकारी ही मोजायचं कुठे काय आहे. म्हणजे पुरुषच आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती बेकार आहेत आणि बघतो तिथे सगळ्या गावांमध्ये कट्ट्यांवरती पुरुषांचे अड्डे बसलेले असतात आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्याबद्दल अचकट विचकट बोलत असतात, सगळं चालू असतं आणि महिला बिचाऱ्या मान खाली घालून जाण्याचा प्रयत्न करत असतात. आता ही जी परिस्थिती झाली आहे म्हणजे संबंध देशामध्ये, ही परिस्थिती जर तुम्ही बघितली तर महिलांची सुरक्षा वाढली का कमी झाली? म्हणजे वाढलीही आणि कमीही झाली, दोन्ही म्हणेन मी. असं ते काही ठिकाणी जिथे जागरूकता आहे, जिथे महिलांच्या संघटना आहेत त्या त्यांना मदत करायला येतात. महिलांच्या संघटनेची जर मदत नसेल तर सामान्य स्त्री ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जाऊ शकत नाही आणि मुली तर नाहीच जाऊ शकत, कारण मुलींच्यावरती आणखी दडपणं असतात. एक तर पहिल्यांदा ते मुलगी म्हणून जे काही शाळेमध्ये जात असतानाच तिला ज्या ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात, प्रत्यक्षात तिथे लघवीला जायला सुद्धा जागा नाही, कपडे बदलायचे असतील पाळीचे तर त्यालाही जागा नाही आहे आणि मग ती घरात तरी बसते, नाहीतर शाळेत गेल्यानंतर जी काही तिची अवस्था होते ती अवस्था ही कोणालाही सांगता येणार नाही त्यांना मुलींना, अशा प्रकारची असते.
तेव्हा हे सगळं लक्षात घेऊनच आपल्याला ह्या प्रश्नाचा विचार करायला लागेल. आणि सगळ्या ज्या संस्था आहेत किंवा सगळ्या शाळा असू देत, कॉलेज असू दे, ह्या पुरुष केंद्रित आहेत. पुरुषांना जेवढ्या सुविधा आणि सवलती तिथे आहेत, म्हणजे मुताऱ्या असतील किंवा नाही तर ते रस्त्यावरच, बायकात नाही ना रस्त्यावर जाऊन बसत त्यांच्यासारख्या. तुम्ही हे लक्षात घ्या ना, ही खरी वस्तुस्थिती आहे. त्यांना साधी जर लग्नीला जायला जागा नसेल, चांगली स्वच्छतागृहांची नाही आहे, आणि ज्या आहेत त्याचा दुरुपयोग करणारे सुद्धा पुरुषच आहेत. म्हणजे दुरुपयोग महिला करतात असं जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळेला त्या महिला जणू काय आपल्या शरीर प्रदर्शन करून लोकांना भुलवत चालल्यात असं चित्र तयार होतं. प्रत्यक्षामध्ये असं आहे की महिला अंग चोरून 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 जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि पुरुष आक्रमक होऊन त्यांना आचकट विचकट बोलतात, त्यांच्या अंगाला हात लावायचा प्रयत्न करतात. किती आहेत या गोष्टी? महिला जातात का अंग चटेला कोणाच्या? डायरेक्ट जात नाहीत. म्हणजे जाणार नाहीत असं नाही मला म्हणायचंय, जातील. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की पुरुषी व्यवस्थेमध्ये स्त्रियांना जे दुय्यम स्थान पुरुषांच्या मनामध्येच आहे ते बिलकुल काही त्याच्यामध्ये मागे पुढे बघायला तयार नाहीत. अशी जेव्हा स्थिती असते त्यावेळेला तो देश रसातळाला चाललाय असं समजायला काही हरकत नाही. मला खरंच कधी कधी कळत नाही की पुरुषांना एवढी कसली खाज येते. म्हणजे बाई दिसली की तुम्हाला सुटले, काय चाललंय काय? म्हणजे तुम्ही पुरुष आहात का माणूस आहात? तुम्ही माणूस असायला पाहिजे, पुरुष नको. तुम्ही माणूस व्हा म्हणजे आम्ही स्त्रिया होऊ ना, पण आम्ही माणूसच होऊ. नाही, पण अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा स्त्रिया जे जे काम करतात त्या कामाला कुठेही किंमत नाही. हल्ली सरकारने काय गंमत केली आहे, सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणतात पुष्कळदा. म्हणजे जणू काही ती बेकार नाहीच आहे, ऍक्च्युली ती बेकार असते. म्हणजे ती मग काटक्या गोळा करते, हे करते ते करते असं, पण त्या कामाची कुठेही नोंद होत नाही. नीरज हातेकरांनी खूप सुंदर त्याची मांडणी हल्ली ते करतायत. आणि सरकार दाखवतं मात्र की बेरोजगारी फार नाहीच आहे. शेतकऱ्याची बायको जी शेतात काम करते तिला काही वेतन मिळत नाही किंवा त्याचा काही अधिकार नसतो जे काही शेतातून उत्पादन होतं त्यावर. तर तुम्ही काय म्हणाल? म्हणून हे संबंध जगभरची ही परिस्थिती आहे की तिला तिच्या कामाला एकातानी मूल्य नाही आहे, म्हणजे आर्थिक मूल्य नाही आहे. आणि काम तर खूप करते. शारदा आत्ता म्हणाली जसं की उत्पादन व्यवस्थेमध्ये तिचा अतिशय मोठा सहभाग असतो. पण याचा अभ्यास झाला असेल ना, श्रमशक्ती म्हणून जो अहवाल तयार झालेला आहे इंदिरा गांधींच्या काळामध्ये, त्या अहवालामध्ये स्त्रिया करत असलेल्या प्रत्येक बारीक सारीक कामाची नोंद केलेली आहे. ती कमिटी सुद्धा स्त्रियांचीच होती आणि त्यांनी संबंध देशभर फिरून तो अहवाल तयार केला. आणि त्या अहवालामध्ये ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या नोंदी आजही व्हॅलिड आहेत, त्या तशाच आहेत. आणि त्याच्याप्रमाणे श्रमशक्ती अहवाल झाल्यानंतर त्याच्यात काहीतरी आपण भर टाकावी आणि ते अधिक स्त्रियांचं जीवन कसं सुकर होईल त्याच्यासाठी त्यांना काही काय. उदाहरणार्थ म्युन्सिपाल्टीमध्ये बायकांना कुठे बाळंतपणाची रजा मिळतच नव्हती. आता नवीन ट्रेंड निघालाय की अगदी TCS सारख्या मोठ्या संस्था सुद्धा स्त्रियांना बाळंतपणाची रजा द्यावी लागते म्हणून काढून टाकतायत. माहिती आहे तुम्हाला? कॉन्ट्रॅक्ट लेबर काढून टाकतात. आता आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचं तर सोडूनच द्या. पण हे आता एकीकडे 6 महिन्याची रजा देण्याचा कायदा झाला, दुसरीकडे असाही कायदा झाला की त्यांचं नोकरीवरती लिहिण राहील आणि त्या 2 वर्षाची बिनपगारी रजा घेऊ शकतील आणि परत कामावर रुजू होऊ शकतील. एकाही बाईला कधीही कामावरती परत घेतलं गेलेलं नाही. किंवा हे जे TCS सारख्या संस्था सुद्धा जिथे बायकांच्या वरती दडपण आणतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही राजीनामे द्या नाहीतरी तुम्हाला बाळंतपणाची रजा द्यावीच लागते, तर बाळंतपणाची रजा कशाला द्यायची? आता ह्या इतक्या मोठ्या नावाजलेल्या संस्था जर ह्या पद्धतीने पुन्हा मागे जाऊ पाहत असतील तर कसा काय विचार करायचा? नाही, पण तो जो मुद्दा होता की याचं कुठेतरी मोजमाप होत असेल ना, झालेलं असेल ना, की बायकांचं आपल्या GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? नाही ना, नाही झालं. गेल्या 20 वर्षामध्ये मोजमाप नव्हती. शारदा आता प्रयत्न चालू आहेत, झालेला आहे काही प्रमाणामध्ये. नाही, जेंडर बजेट हा एक भाग झाला, म्हणजे सरकारने किती पैसा खर्च करावा त्यावर. पण बायकांचं उत्पादनाचा जो भाग आहे, आणि आता एक अशी एक कल्पना आलेली आहे की अनेक अशा ज्याला आपण बिनमोबदल्याचं काम असं आम्ही त्याला म्हणतो, तर त्या बिनमोबदल्याच्या कामाची यादी तयार करून आणि किती तास त्या काम करतात आणि पुरुष त्याच घरातले पुरुष किती तास काम करतात, बायका किती तास काम करतात वगैरे वगैरे सगळं काढून आणि वेगवेगळ्या कामाला. तर हे सगळं करून तर एक कल्पना अशी आहे की ते तुम्ही
तासाच्या बेसिसवरती GDP मध्ये घाला आणि मग तुम्ही जे बजेट तयार कराल तर तेवढा खर्च बायकांच्या स्कीम्सवरती, योजनांवरती, लेबरवरती तुम्ही केला पाहिजे, अशी एक मागणी अर्थशास्त्रज्ञांकडून पुढे येते की तुम्ही इंडिव्हिज्युअल बाईला तुम्ही हे नाही देऊ शकणार, किती पैसे मिळाले आज, तू 5 रुपये आणले का 10 रुपये आणले, हे नाही तुम्हाला करता येणार. पण एक टोटल जे बिनमोबदल्याची जी कामं आहेत त्याचं एक जर तुम्ही हे केलं आणि ते केलेलं आहे, अगदी जवळजवळ 100 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेऊन त्याच्यामध्ये किती तास काम केलं जातं. अहवालामध्ये हे सगळे श्रमशक्ती अजून पूर्वीच आहे, राजीव गांधीच्या वेळेचा आहे. नाही आता श्रमशक्ती इंदिरा गांधीच्या नाही आता होत आहे. 100 काम आहेत. हो, अरे किती सांगते ना की हे करणं, काय काटक्या गोळा करा, हे अशी सगळी कामं, स्वयंपाकाचं सुद्धा काम घ्या ना तुम्ही, तर इतकी सगळी कामं ज्या बायका सगळ्या करतायत, शेतमजुरी म्हणून करतात, पण शेतमजुरी सुद्धा त्यांना काही वेळेला मिळते, काही वेळेला मिळत नाही. जेव्हा स्त्रीमुक्ती चळवळ आता म्हणजे जेव्हा ती सुरू झाली तर तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबांमधून आलेला होतात. तुम्हाला हे सुरू करताना, हे काम करताना तुम्ही टार्गेट तुमचं कोणता म्हणजे वर्ग ठेवला होता? एकाच कारण असं आहे की मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंब, त्या कुटुंबातल्या मुली, बायका यांचे प्रश्न वेगळे आहेत. तुम्ही आणखीन शेतकरी आपण गेलो तर तिथले प्रश्न वेगळे आहेत, शेतमजूर वगैरे अशा याच्यातले तर ते प्रश्न आणखीन वेगळे आहेत. म्हणजे खरं तर हे जातनिहाय सुद्धा याच्यामध्ये फरक होत असेल. तुम्ही सुरू करताना तुम्ही काय ठेवलं होतं का सगळंच करायचं असं होतं? नाही, असं काही नव्हतं. आमच्यापैकी बऱ्याच जणींना त्यात तोपर्यंत कॉलेज आणि शाळेच्या बाहेर पडल्यानंतर थोडीशी मार्क्सिस्ट बॅकग्राऊंड तयार झाली होती आणि त्या मार्क्सिस्ट बॅकग्राऊंडमध्ये एंगल्स आणि मार्क्स यांनी जे लिहिलेले हे स्टेट, फॅमिली अँड ते ह्या प्रकारची पुस्तकं आम्ही त्याची पारायणं केली ती म्हटलं तरी चालेल. खूप समजलं होतं असं काही आम्ही दावा करणार नाही, पण आम्ही तो अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता की पुरुषांचं काम आणि स्त्रियांचं काम, जेंडर म्हणून काय आहे. तर जेंडर ही संकल्पना ही आत्ता अलीकडच्या काळातली आहे, पण त्याच्या अगोदर स्त्री आणि पुरुष या संकल्पनेमध्ये सगळं मांडलं जात होतं आणि स्त्रियांचं काम आणि पुरुषांचं काम याच्यामध्ये मुख्य भाग जो होता, जसं सिमोन बोवा म्हणते तसं मुख्य भाग हा तिचं स्त्रीत्व आणि पुरुषाचं याच्यावरतीच अवलंबून होता. म्हणजे बाईचं काम म्हटलं की अमकं, मग बाईवरती होणारे संस्कार म्हटले की ती मुळू रडणारी असली पाहिजे, पुरुषावर वगैरे वगैरे. हे सगळं जे काही होतं ना, हे सगळं आम्हाला स्वतःला आमच्या घरात जाणवलं होतं का, तर मी म्हणेन नाही. त्याची कारणं काही वेगळी असू शकतात, प्रत्येक घरात असं काही झालं असं नाही. पण मी छाया आम्हाला नाही अशा प्रकारचा स्वतःला वैयक्तिक अनुभव नाही आहे की मला माझ्या वडिलांनी चोप दिलाय काहीतरी घराच्या बाहेर राहते म्हणून, किंवा माझ्या वडिलांनी मला हे करू नको म्हणून सांगितले, ते करू नको म्हणून सांगितले. आमचे साधे बाळबोध लोक होते आणि त्या बाळबोध लोकांचं एवढंच होतं की तुम्ही शिकून तुम्हाला जे करता येईल ते करा आणि जे करायचं असेल ते प्रामाणिकपणाने करा. इतकं साधी गोष्ट होती ती आणि त्याच्यातनं आम्ही हे आत्मसात केले. एक सेकेंड, 50 साल के बारे में हम बात कर रहे हैं, तो 50 साल 75, 85, 95, 2005 एंड देन उसके बाद में, तो उस 50 साल के आंदोलन में बहुत लोगों का कंट्रीब्यूशन है, बहुत तरह के लोगों का कंट्रीब्यूशन है. किसी के परिवार में एक शिक्षा थी तो इसलिए उस शिक्षा को आंदोलन के अंदर काम करने में, समझ बनाने में एक मदद मिली. कई परिवारों के घरों में ये पसंद ही नहीं था कि उनके घर की महिला जो है वो किसी सामाजिक आंदोलन में काम करे या उसकी विचारधारा अपने घर पे लेकर आ जाए. तो हम में से, मतलब मैं अपना अनुभव भी बता सकती हूँ, और सिर्फ मैं नहीं, बाकी बहुत सारे हैं जिनको अपना घर छोड़ना पड़ा, जिनको ज़बरदस्ती बोला जा रहा था कि ये इस तरह का सामाजिक आंदोलन में काम नहीं करना है, महिलाएं ऐसी होनी चाहिए, उनके कपड़े ऐसे होने चाहिए, तुम्हारी धर्म ऐसा दिखना चाहिए, तुम्हारे परिवार का इज्जत अपने पास रखने के लिए आपको परिवार के अंदर रहना चाहिए, शादी इसलिए ज़रूरी है ताकि आपकी जनरेशन नस्ल बढ़े. धर्म जो है वो भी मानता है कि शादी महिलाओं की होना बहुत ज़रूरी है, नस्ल कैसे बढ़ेगी. तो ये जो
जो अनुभव है वो हम में से बहुत लोगों का है। तो 75 का जो अनुभव था उसमें एक, और इसमें स्टेट का भी बहुत जिम्मेदारी होता है कि कौन कौन सी सरकारें हैं जिसके साथ हम बातचीत कर सकते हैं। आज के दौर में सरकार से हम बात ही नहीं करते हैं। आज के इस दौर में मैं चैनिका से कह रही थी कि मैं तो बहुत साल के बाद मैं स्टूडियो में आई हूँ। एक समय होता था जहाँ पे कोई भी डिस्कशन होता था, हम आते थे, बात करते थे, हमें बुलाया जाता था, हम मंत्रालय जाते थे, बात करते थे। तो सरकार को भी इस आंदोलन से कितना ज़रूरत है वो हम देख रहे हैं, और मीडिया को भी थैंक यू कि आपने ये बुलाया, उसके लिए आपको धन्यवाद है। लेकिन ये एक व्यापक तरीके की बात हो रही है। तो महिला आंदोलन जो है, नारी आंदोलन जो है, वो समय समय पर बहुत नारीवादी विचारों से बाहर आया है। तो एक नारी आंदोलन जो अपने शादी के अनुभव के बारे में बात कर रहा है, तो एक नारी आंदोलन इसके बारे में बात कर अपने परिवार के जबरन शादी के बारे में भी बात कर रहा है। तो जैसे घरेलू हिंसा कानून के बारे में जो बात की 2005 में, उसमें सिर्फ शादीशुदा महिलाओं की बात नहीं हो रही है, उसमें उन महिलाओं की भी बात हो रही है, उन लड़कियों की बात हो रही है जिसके पेरेंट्स चाहते हैं कि हमारी मर्ज़ी से शादी हो, हमारी मर्ज़ी से नौकरी हो, हमारी मर्ज़ी से तुम काम करे ना करे। तो 2005 का जो कानून है, जो 97 से इसका डिस्कशन हुआ, फाइनली 2005 में बना, तो हमारे अनुभव में ये आया कि बहुत सारी यंग लड़कियां जो परिवार से तंग आ चुकी है, परिवार की परंपरा से तंग आ चुकी है, परिवार की कट्टरपंथी से तंग आ चुकी है, और वो 2005 का कानून के सहारे उन्हें मदद जिस तरह से भी मिलनी चाहिए थी, मिल सकती थी, वो हम लोगों ने किया है। तो ये भी एक अनुभव है हमारे सबके सामने कि नारी आंदोलन के बहुत पड़ाव बहुत अलग अलग है। जैसे हम सेक्स वर्कर की महिलाओं के बारे में बात करेंगे, अगर हम शेतकरी की बात कर रहे हैं, इनफॉर्मल सेक्टर के बारे में बात कर रहे हैं, तो सेक्स वर्कर जो है, जो ऐसी जगह पर खड़े होकर काम करते हैं जहाँ बहुत असुरक्षितता है, तो उनके काम को काम नहीं समझा जाना, और वो जिस जगह पे खड़े रहते हैं वहाँ पे इतने शोषण होना, और फिर उसको एक अलग तरीके से, मतलब ऐश्वर्या राय ने कोई हिंदी सिनेमा में डांस किया तो हमारे देश में चलेगा, उसके परफॉर्मेंस को चलेगा, लेकिन अगर डांस अगर बाहर में चलेगा, बाहर में होगा, तो वो हमारी परंपरा, हमारी संस्कृति को खतरा है। तो महिलाएं जहाँ जहाँ पे नौकरी करती है, महिलाएं जहाँ जहाँ पे अपना लेबर देती हैं, उसके, और शादी के अंदर हो या सेक्स वर्कर्स में हो या बार में हो या ऑर्केस्ट्रा में हो या सिनेमा में हो, तो आंदोलन की जिम्मेदारी है कि सिर्फ हम शादीशुदा महिलाओं के बारे में बात ना करें, हम उन साथियों की भी बात करें जो ट्रांस महिलाएं हैं, जो ट्रांस कम्युनिटी है, जो क्वेयर कम्युनिटी है, जो लेस्बियन है, जो बाइसेक्सुअल है। हमें उन महिलाओं, उन साथियों की भी बात करनी पड़ेगी, क्योंकि आंदोलन 75 के आधार पे नहीं रह सकता, क्योंकि लोग बदल रहे हैं, ज़माना इतना आगे जा रहा है, पीढ़ी ब पीढ़ी सोच विचार बदल रही है, शादी का और परिवार का पूरा ढांचा बदल रहा है। हम परिवार को ब्लड रिलेशन के साथ और शादी के रिश्ते के साथ हम नहीं देख रहे हैं, हम अपने अलग अलग ढांचे में देख रहे हैं। तो ये जो 50 साल का जो सेलिब्रेशन है, उस सेलिब्रेशन में इन सभी साथियों का योगदान है। इसी में एक और मेरे को जोड़ना है कि ये जैसे हसीना कह रही कि अलग अलग तबके पर अलग अलग लोग आए हैं, तो जो नारीवाद की समझ है वो भी उस तरीके से बदली है। वो 1975 में जो सोचा है उसी को आज नहीं लेकर चल रहे हैं। आज की तारीख में हे सगळे जे अनुभव आहेत ते घेऊन आमचं जे समज आहे ती वाढलेली आहे, आणि त्याच्यामध्ये दलित स्त्रियांचं एकत्र येणं, आणि त्यांनी ही ब्राह्मणी पितृसत्ता आहे, म्हणजे पितृसत्ताला पण एक की कास्ट आणि जेंडर हे दोन्ही एकत्र आहेत या समाजात। कुठलेही धर्म असू दे तुमचं, पण जाती आणि पितृसत्ता हे दोन्ही एकत्र असतात, म्हणजे जाती पितृसत्ताला टिकवते आणि पितृसत्ता जातीला टिकवते। हे जे आहे ही त्यांनी संगत घालून दिली, आणि ती आम्ही पण शिकलो त्यांच्याकडून। तसंच जो मुस्लिम महिलाओं का आंदोलन है, वैसे ही जो कामगार महिलाओं का आंदोलन है, ये सारों के, आदिवासी औरतों के, मतलब वो जो बात कर रहे हैं जल जंगल जमीन की, वो आज की तारीख में क्लाइमेट जस्टिस के ऊपर अगर सबसे ज़्यादा कोई काम कर रहा है तो वो आदिवासी लोग हैं, और सबसे ज़्यादा अटैक में जो है वो आदिवासी औरतें हैं, क्योंकि उनके सारे रिसोर्सेज छीने जा रहे हैं, जिसके आधार पर उनका एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होता है, वो पूरा एक लाइफस्टाइल आप खत्म करने जा रहे हैं। ये सारे सवाल जुड़कर आज जब हम खड़े हैं
म्हणजे 75 मध्ये सुरू झालो आणि 2025 मध्ये जेव्हा आम्ही उभे आहोत तर हे सगळे ज्या छटा आहेत त्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत. असं नाही की आम्ही सगळे एक सारखं बोलतो, आम्ही वेगवेगळं बोलतो. नाही, पण त्यामुळे माझा जो प्रश्न होता त्याचं उत्तर राहिलं की जेव्हा सुरू केलं तेव्हा तुम्ही म्हणजे हे सगळे भेद जे आहेत, मग जातीचे, आर्थिक स्तरातले, शहर ग्रामीणचे वगैरे सगळे बाजूला सरून फक्त महिला असं गृहीत धरून करायचं असं तुम्ही मनाशी ठेवलं होतं का त्यावेळेला, की मर्यादित हा घटक बायकांमधला, महिलांमधला हा वर्ग याच्यासाठी सुरू करूया असं म्हणून तुमच्या डोक्यामध्ये होतं? नाही, आमच्या डोक्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या महिला नव्हत्या. सुरुवातीला आम्ही जेव्हा विचार करायला लागलो त्यावेळेला सर्व महिला एक आहेत, म्हणजे त्यांचं एक कुठल्याही पक्षातली असो, कुठल्याही वर्गातली असो, कुठल्याही जातीतली असो, कुठल्याही धर्मातली असो, एका प्रमाणामध्ये त्यांचं जे काही शोषण होतं आहे किंवा त्यांना ज्या तऱ्हेचं दुय्यम स्थान आहे हे कॉमन आहे असं मानून चालणारे होतो. आणि त्यामुळे आमचा तो स्पेक्ट्रम जो होता तो असा सर्वव्यापी होता. त्याच्यामध्ये नंतर मग अर्थातच जसजसा वर्गभेद, नंतर निराळे जे वर्गात सुद्धा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय महिला कशा प्रकारचं चालत होतं. संधी मिळेल तसं आता ज्योती म्हापसेकरांनी जो कचरा वेचकांचं, तिला अनायसे संधी मिळाली की त्याचं तुम्ही हे करा, काय तुम्ही संशोधन करा. आणि त्यांनी मग केलं संशोधन 2000 यांचं. आणि मग लक्षात आलं की त्यांना संघटित करणं खूप गरजेचं आहे. आणि मग परिसर विकास संस्था म्हणजे स्त्रीमुक्ती संघटना जी आहे तिचेही आज अनेक अंगाने झालेले आहेत. ते समुपदेशन केंद्र आहे, नंतर पाळणाघर आहे, कचरा वेचक त्यांचं काम चालू आहे. अनेक अंगाने प्रेरक ललकारीचं हार काढलाय. स्त्रीमुक्ती यात्रा ठिकठिकाणी त्या घेऊन गेल्या. मुलगी झाली होते सगळ्यांना माहिती असेल, त्याचे किती प्रयोग झालेले आहेत नाही का. तर हे सगळ्याचा विचार, त्यामुळे अमुक एका ह्याच्यावर फोकस नाही करतायत. संधी मला असं वाटतं की एक ती चिंगारी होती वो जो यहाँ से शुरू हुई 1975 में. जब शुरू किया तब क्या होने वाला है शायद इनको नहीं पता था, है ना. मैं तो आई तब मुझे कुछ नहीं पता था. मैं 79 में आई, पर मुझे नहीं पता था कि ये मेरी दुनिया क्या बनने वाली है और मेरे आसपास की दुनिया क्या बनने वाली है. याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला असं मी विचारेन. म्हणजे जसं आता शारदा त्यांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबामध्ये तर काही तसं ती काही स्थिती नव्हती, तुमच्या बाबतीत काय होतं, तुमच्याही बाबतीमध्ये नव्हतं. तुमची आयुष्य कशी बदलली स्त्रीमुक्ती चळवळीशी जोडल्यानंतर? बघा, असं नसतं की मला माझ्या आईबाबांनी कधी मारलं नसेल आणि माझ्या घरात भाऊ नव्हता हे सांगायला की तुम्ही काय भेदभाव करता, पण भेदभाव होतं हे आपल्याला कळतं. जेव्हा मी IIT ला शिकायला गेले तेव्हा आम्ही 75 स्त्रिया होतो 3000 स्टुडंट्समध्ये. तर भेदभाव होतोच. आम्ही पोचलो तिकडे, पण भेदभाव होतोच. असं कोणी आम्हाला मारत नाही, हे करत नाही म्हणजे भेदभाव नाही असं नाही आहे. आणि आमची दुय्यम स्थिती जी आहे ती लक्षात येते. त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आणि मला जे करायचं आहे ते मी करू शकत नाही, आणि त्याचं कारण मी नाही, त्याचं कारण समाज आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तुम्ही पण आता स्थिती काय आहे? म्हणजे आता तुम्हाला जेव्हा तुम्ही 1980 मध्ये सुरू केलं तेव्हाची स्थिती, आता परिस्थिती पॉझिटिव्हली चेंज झाली आहे की नाही? जितना ऐसा है ना, आप 2.5 कदम आगे चलते हैं, 2 कदम इस तरफ खिंच जाते हैं, आधा कदम पीछे आते हैं, ये ऐसा चेस का लेकिन आगे गया है कि नहीं गया, मतलब ये सारा होने दो. नहीं तो बैठे ही नहीं होते यहाँ. लेकिन न्यू थीम्स आर इमर्जिंग. पार्लिंगी लोकांना पण आपण बरोबर घेतलं पाहिजे ही आज आमची नवी मागणी आहे. आणि आम्ही आमच्या आत्ताच्या परिषदेमध्ये त्याची खास आम्ही हे केलेली आहे. तुम्ही आमच्या जर पुस्तिका बघितल्यात, 12 पुस्तिका काढल्यात, त्यामध्ये आम्ही पार्लिंगी लोकांचे काय प्रश्न आहेत तेही आम्ही त्याच्यामध्ये घेतले. नंतर मुस्लिम स्त्रियांचे काय प्रश्न आहेत त्यापूर्वी आम्ही विचार केला होता, पण असा तुम्हाला असं जातनिहाय महिलांचे प्रश्न असंही करता येऊ शकतात. आहे. दलित स्त्रिया तर आज केवढ्या पुढे आलेल्या आहेत. दलित स्त्रियांच्या खूप संघटना आहेत. उद्या नाही
कधी हे 25 तारखेला नाही, मी म्हणजे 25 दलित तारखेला झालं एक, आंबेडकर पण म्हणजे असं की वेगवेगळ्या जातीच्या स्त्रियांची पण वेगळी वेगळी तुम्ही हे लक्षात घ्या OBC की स्त्रियांचे वेगवेगळे जे आहेत समाजामध्ये जी जाती आहेत, जे धर्म आहेत, तेच धर्म स्त्रियांचे आहेत, त्याच जाती आणि त्याचं राजकारणही केलं जातं आणि हेही त्याचं सांगतो राजकारण आम्ही. होतं तेही आहे. पण आम्ही जो विचार करतोय तो असा विचार करतोय की स्त्रीवादी विचारसरणी, ही स्त्रीवादी विचारसरणी या सर्वांना एक प्रकारे स्वतःचं जाती धर्म वगैरे सोडून एका विशिष्ट मार्गावरती आणणार. आणि ती स्त्रीवादी विचारसरणी कशी आहे, तर ती हिंसेच्या विरुद्ध आहे, ती जातीयतेच्या विरुद्ध आहे, ती वर्णविद्वेषाच्या विरुद्ध आहे. आणि हे सगळं जे आम्ही मांडतोय सारखं, त्याच्यामध्ये आमची भूमिकाच अशी आहे मुळी की स्त्रीवाद जर तुम्ही स्वीकारणार असाल तर तुम्ही समाजाला पुढे नेऊ शकता. म्हणजे समाजाच्या स्त्रीवादी परिवर्तनासाठी स्त्रीमुक्ती परिषद असा आमचा तो असं आम्ही ती नारा मांडणी आहे घेतलाय आमची. आम्ही असा. आणि त्याच्यात त्या मांडणीमध्ये आम्ही आमचे खाली हे टाकलेले आहेत की काय काय पाहिजे आम्हाला. तर विविधता पाहिजे, म्हणजे आपला समाज हा विविधतेमध्येच आहे आणि विविधतेला एकमेकांच्या बरोबर जगता आलं पाहिजे. ते जर जगता येत नसेल तर विविधता राहील कशी. ह्या पद्धतीने आम्ही चाललेलो आहोत. आणि म्हणून ही जी काही परिषद आहे आत्ताची, ही परिषद ही 50 वर्षाचं केवळ लेखाजोखा करण्यासाठी नाही आहे, तर पुढच्या 50 वर्षामध्ये आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कोणत्या प्रकारचा समाज घडवायचा आहे ते ठरवण्यासाठी आणि त्याप्रमाणे पुढच्या 50 वर्षाच्या कामकाजाचं पर्स्पेक्टिव्ह तयार करण्यासाठी म्हणून आम्ही ही परिषद घेतोय. ताई, आता आपण जे सगळं बोलतोय, हुंडा घेणं, हुंडाबळी, हुंड्यासाठी होणारे छळ, या सगळ्याबद्दल तुम्ही बोललात. तुम्ही घटस्फोटाबद्दल बोललात आणि सध्या समाजातलं घटस्फोटांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. आणि त्याच्या मागोमाग जी गोष्ट येते ती म्हणजे पोटगी. म्हणजे आजकाल अशा अनेक केसेस आहेत की मुली लग्न करतात, घटस्फोट घेतात, पोटगी मागतात आणि त्याच्यावरती ऐशोआरामाचं जीवन जगतात. एक मुलगी असून पण मी हा प्रश्न विचारते की तो पुरुष मरमर काम करतो आणि पोटगीच्या नावाखाली या स्त्रीला पैसे त्याला द्यावे लागतात. म्हणजे सेलिब्रिटीजमध्ये सुद्धा ही उदाहरणं आपण पाहिलेली सेलिब्रिटीज मध्ये जास्त असतात ही उदाहरणं. नाही, कायदा असा आहे, कायदा असा आहे पोटगीचा की ज्या माणसाला नोकरी नाही, म्हणजे 2 नवरा बायको मध्ये ज्याला पैशाची गरज आहे त्याला पोटगी मिळाली पाहिजे, असा कायदा आहे. बरोबर. हा. आणि मग आता पुरुष काय करतो, बायकोला पोटगी द्यायला लागू नये म्हणून आपण नौकरी सोडली म्हणून सांगतो. ऐसा ही मेजॉरिटी है. आपको बम्बई शहर में आपको कम से कम 1 महीने में आपको ऐसे 50-60 ऐसे केसेस मिलेंगे जहां औरतों ने बॉम्बे के फैमिली कोर्ट में जाके केस फाइल किया मेंटेनेंस के लिए. हस्बैंड ने बगैर चप्पल के इधर आया कि सर मेरे पास तो चप्पल भी नहीं है तो मैं इसको मेंटेनेंस कहाँ से दूंगा. ये फैमिली कोर्ट का जजमेंट, ये फैमिली कोर्ट में ये सिचुएशंस हैं. कभी भी आप एक पत्रकार है, आप कभी भी आप फैमिली कोर्ट में जाए और सिर्फ एक ही दिन, आप पूरे दिन एक दिन आप बैठे और महिलाओं से बात करें कि वो कितने महीनों से आ रही है, कितने साल से आ रही है और क्या मांग रही है. क्योंकि अगर आदमी क्या करता है कि सबसे, क्योंकि मेंटेनेंस मांग, देखिए ये सेलिब्रिटी जो है वो सेलिब्रिटी है. हम वो औरतों की बात कर रहे हैं जो मेंटेनेंस के लिए मांग रही है. यहाँ पे सुजैन नहीं गई मेंटेनेंस के लिए, यहाँ पे बाकी सेलिब्रिटी कोर्ट में नहीं गए ना, उनका किधर तो किसी वकील के ऑफिस में बैठ के उनका सेटलमेंट हुआ. जो कोर्ट में औरतें जाती है मेंटेनेंस मांगने के लिए, उसको 3-3, 4-4 साल मेंटेनेंस मिलता नहीं है. हमारा खुद का, मेरा पर्सनल अनुभव ऐसा है कि उसका ऑर्डर लेके हमको उसकी काम की जगह पे जाना पड़ा. सरकारी नौकरी में काम करने वाला आदमी वो मेंटेनेंस नहीं दे रहा था वो 4-5 साल तक के. तो इसको मुझे लगता है कि ऐसा उसको एक बोलते हैं ना, एक खेमे में एक ऐनक से हम महिलाओं के प्रश्नों को नहीं देखना चाहिए. मॅम, एक मला प्रश्न, ह्या 50 वर्षांमध्ये चळवळ खूप पुढे गेली. अर्थात चळवळीला यशही खूप मिळालं, पण त्याचबरोबर चळवळीसमोरची आव्हानंही खूप वाढली. मी एक उदाहरण, अर्थात या चळवळीच्या व्याख्या म्हणजे स्त्री शक्ती आणि स्त्री मुक्ती या दोघांच्याही व्याख्यासुद्धा बदलल्या. एक उदाहरण देऊ इच्छितो. आपण जर का सर्वसामान्य घराचा विचार केला तर आज मुलीला शिकवलं जात आहे, भेदभाव तसा केला जात नाही असं वरवर दिसतं. पण पुरुषांची भाषा पाहिली तर त्याच्यामध्ये शिव्यांचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. आज एखाद्या शाळेच्या बाहेर जर का तुम्ही जाऊन उभे राहिला, 5वी 6वीतल्या मुलांची जर का 10 मिनिटं उभी राहून भाषा ऐकलीत
तर तिकडे पंचाक्षरी आणि 4 अक्षरी शिव्यांशिवाय आजकाल मुलं बोलत नाहीत. हा सुद्धा व्हर्बल स्त्रीवर झालेल्या आक्रमणाचाच भाग आहे. तर हे खरोखर समाजाला स्त्री मुक्ती म्हणजे काय हे कळलंय का, आणि ही चळवळ खरंच त्यांना तिथपर्यंत पोहोचली आहे का, असं तुम्हाला वाटतं? मेरे को एक सॉरी मैं इसके बारे में मुझे लगता है कि ये जिम्मेदारी आंदोलन की नहीं है, ये जिम्मेदारी मीडिया की है, सिनेमा की है, सोशल मीडिया की है, एजुकेशन सिलेबस एजुकेशन इंस्टीट्यूट की है कि वो क्या हमारे नौजवानों को और छोटे बच्चों को हम क्या दे रहे हैं. तो अगर आप फिल्मों में आप देखेंगे जिस तरीके का सिनेमा जिसमें टॉक्सिक मैस्कुलिनिटी दिखाई जाती है, जिसमें भाषा को और जिस तरह से नीचे गिरा के बात की जाती है, तो वो देखना चाहिए उसका कितना हद तक है वो नीचे गिरा है. सिनेमा जो है उसकी एक जिम्मेदारी होनी चाहिए. वो एंटरटेनमेंट का एक एंटरटेनमेंट ही नहीं सिर्फ है, उसकी रिस्पॉन्सिबिलिटी है. हमारा सिनेमा समाज की रिस्पॉन्सिबिलिटी को भूल चुका है. हमारा सोशल मीडिया, हमारा एजुकेशन इंस्टीट्यूट वो भूल चुका है. हमारे परिवार के लोग जो है उनके अंदर की जो जिम्मेदारियां हैं अपने परिवार के और अपने नौजवानों के बारे में, उनके ऊपर जिस तरीके का भार है, रोज़गार का, खाने का, रहने का, हर बात देखो तो अगर आप किसी मुसलमान के बारे में बात करेंगे तो उसके ऊपर एक अलग इम्पैक्ट है. आदिवासी के बारे में बात करेंगे तो, दलित के बारे में बात करेंगे तो, अगर आप रमाबाई कॉलोनी में जाएंगे तो वहाँ के दलितों का इशू अलग है, अगर आप परभनी में जाएंगे तो वहाँ के लोगों का अलग है. तो ये सब परिस्थिति को देखना होगा कि जो बच्चे हैं उनको क्या सीख हम दे रहे हैं, और ये सरकार की भी जिम्मेदारी है. आपको पता है कि एक रोहित आर्याकोर करके एक आदमी मर गया, उसने एजुकेशन इंस्टीट्यूट के ऊपर कितना काम किया, उसका पैसा नहीं दिया वगैरह, ये हम जानना नहीं चाहते, लेकिन स्टेट की रिस्पॉन्सिबिलिटी होती है. आंदोलन जो है, नारी आंदोलन जो है, ये मानता है कि सरकार भी हमारे साथ रहे. जब सरकार अगर बायस है, सरकार अगर डिस्क्रिमिनेट कर रहा है, सरकार अगर बिल्कुल भी हमको सबको ऐसे लाड़की बहन की तरह हमको सर पे बिठाकर फिर वो सेलेक्ट करता है कि किसको कौन सी लाड़की बहन है, और वो खास करके इलेक्शन के दौर पे आता है, ये सारे मुद्दे जो है उसको बहुत गहराई से पढ़ने समझने की जरूरत है. जबाबदारी बाकी सगळ्यांची जबाबदारी, मीडियाची, सिनेमाची, सरकारची, पण कुटुंबांची जबाबदारी आहे ना, समाजाची जबाबदारी आहे ना, घरामध्ये आई बापांची जबाबदारी आहे ना, करेक्ट, मुख्य त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही काय संस्कार देता. करेक्ट, बिल्कुल सही है. पण त्यांच्यावर जे संस्कार झालेले ते सुद्धा काय आहेत ते पण असं आहे की, पण असं आहे की मला म्हणजे सिनेमामुळं समाज घडतो किंवा बिघडतो, मग आम्हा असं आहे की मग चांगले सिनेमा पण होतात ना, मग त्याचे का प्रभाव होत नाही, मग का लोक चांगले वागत नाहीत. पण असं पण आहे ना की एक मला असं वाटतं की पुरुषांना का असं वाटत नाही की स्त्रीमुक्ती आंदोलनामध्ये त्यांची पण मुक्ती आहे, हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण त्याला एकदम घेत नाही, सगळ्यांना जर वाटत असेल, आम्ही म्हणतो की समाजाच्या परिवर्तनासाठी, तर ते सगळ्यांचं त्याच्यात भलं होणार आहे. जर असं आपण नाही समजलं आणि आपल्याला असं वाटलं की स्त्रियाच काहीतरी घेऊन जात आहेत पुरुषांकडून, असं जर आपण घेतलं त्याला, तर मग ते पुढे जाणार नाही. आम्ही जे म्हणतोय आणि खरोखरी जे आम्ही सारखं म्हणतोय इकडे की हे सगळ्यांसाठी आहे, आणि जर स्त्रिया सक्षम झाल्या, स्त्रियांना आपले हक्क मिळाले, तर पूर्ण समाज बदलेल, पूर्ण समाजाचं भलं होईल त्याच्यामध्ये. मग सगळेच म्हणजे तुम्ही मी सगळे आपणच आंदोलन आहोत. आंदोलन दुसरं कुठे आहे? आंदोलन करणारे कोणी असे झेंडे घेऊन फिरणारे फक्त आंदोलन करणारे. मगाशी बोलताना तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तुम्ही जेव्हा IIT ला आलात तेव्हा 3000 75च मुली होत्या, आणि तिथं तुम्हाला असं ते जाणवलं. छायाताई, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्हाला जाणवलं कधी की आपण स्त्री मुलगी 4-5 साल से पता चल जाता है, वहां जाने की जरूरत नहीं होती है. पण असं की जसं नाही, पण मी सांगते माझं स्वतःचं हे की खरोखरच आहे, आपल्या नातेवाईकांना आपण फार बदलू शकत नाही असं माझ्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे आहेत काही नातेवाईक ऑफकोर्स बदललेले आहेत, पण आत्ता जे वातावरण आहे ना, लढाऊ वातावरण आहे सध्या. म्हणजे सध्याचं जो राजकारण आहे, मी त्याचं नावं घेत नाही, पण जे लढाऊ मर्दानगी, म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना की शिव्या हे ते, म्हणजे असं सगळ्यांना काहीतरी आपल्याला कुठेतरी जायचंय आणि असं विस्फोट करायचंय, हे समाज बदलून टाकायचंय, म्हणजे विस्फोट नाही करायचंय आपल्याला, हळूहळू हळूहळू कुठेतरी आपण जायचंय. पुरुष भान आम्ही शब्दप्रयोग वापरतो त्याला, की पुरुष भान म्हणजे मर्दानगी नाही, तर आपण सगळं समाजाचं आपण एक. नाही, पण मला त्याच्यामध्ये मी आज सकाळीच एक रील बघितलं, ते एक साधारण
8-10 वर्षाच्या मुलीचं होतं. ती खूप शिव्या देत होती. तिला त्या शिव्यांचे अर्थही माहिती नव्हते. म्हणजे ते रील तेच होतं की अरे ह्या शिव्यांचे हिला अर्थ तरी माहिती आहेत का. तर स्त्रीमुक्तीचा अर्थ कुठं असा घेतला जातोय का की आपण पुरुषांसारखं वागायचं. एक्झॅक्टली नाही, आमच्या मनात तरी ते तुमच्या मनात नाही, पण तुमच्या मनात नाही, पण तुम्ही जे मांडू पाहताय त्याच्या आडून जर कोणी असं घेत असेल तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. खरं म्हणजे आडून वगैरे नसतं. समाजामध्ये जे काही एकूण सगळं वातावरण असतं त्या वातावरणाचा परिपाक असतो की पुरुष स्वतंत्र आहेत अशी एक समज आहे सगळ्यांची. मग कुठपर्यंत जायला पाहिजे तर यांनीच म्हटलेलं होतं आपलं जितना पुरुष मुक्त है उतनी ही स्त्री भी चाहिए, हे फेमस आहे लोही यांचं. हां, तर आम्ही तसं नाही म्हणत आहोत. आम्ही म्हणतो जितना पुरुष मुक्त है, नाही पुरुष भी मुक्त नहीं है. पुरुष मुक्त नहीं है और उसको मुक्त करना है तो उसको पहले ये सीखना चाहिए कि अपने घर की औरतों का सम्मान करना. ते जर तुम्ही करत नसलात तर त्या मुक्तीला अर्थ नाहीये. आम्हाला पुरुषांच्यासारखं नाही व्हायचंय हो. आम्ही स्त्रिया आहोत. आमची पाळी काय तुम्ही थांबवू शकणार नाही ना पुरुष झालो म्हणून. पाळी येणारच ना आम्हाला. इसमें एक अलग पॉइंट ऑफ व्यू है. हमको पुरुषों की तरह नहीं होना है. मेरे को ऐसा लगता है कि क्यों नहीं होना है पुरुषों की तरह. वो क्या बहुत प्रॉब्लमेटिक है क्या? क्या वो पुरुष होने से क्या वो खतरनाक हो जाते हैं क्या? उनका दिमाग कुछ तो और क्या कोई औरत जो है क्या वो पैदाइश की कोई सेक्युलर पैदा हुई है क्या? तो हम बोलते हैं पावर की बात करते हैं कि जो सत्ता है वो सत्ता नहीं होनी चाहिए. एक के पास सत्ता नहीं होना चाहिए. सत्ता हिंसा करता है. सत्ता एक हायरार्की कर पैदा करता है. सत्ता जो है वो ना बराबरी की बात करता है. तो यहाँ पे पुरुषों और महिलाओं की बात नहीं हो रही है. यहाँ पर एक ऐसे समाज को स्वास्थ्य की बात कर रहे हैं कि अगर समाज स्वास्थ्य होगा, हेल्दी होगा, तो सभी लोग, सिर्फ पुरुष और महिला ही नहीं, बहुत सारे और भी जेंडर है ना, सभी लोग मज़े से रहेंगे, खुशहाल रहेंगे, एक दूसरे के बारे में बात करेंगे. तो यहाँ पे पुरुषों की विरोध नहीं है. दूसरे के साथ रहेंगे ना कि एक पीछे और एक आगे. हाँ, टॉक्सिसिटी तिचा शब्द फार चांगला आहे की टॉक्सिस वातावरण तयार झालेलं आहे. की 75 साली जेव्हा ही चळवळ सुरू झाली तेव्हाचा तुमच्या डोळ्यासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न काय होता आणि आता आपण जेव्हा हे सगळं बोलतोय की जसा दर 10 वर्षांनी समाज बदलतो, समाजातली परिस्थिती, महिलांची परिस्थिती, शिक्षण, नोकऱ्या सगळं बदलतात, तेव्हा आज 2025 मध्ये तुमच्या डोळ्यासमोर असलेला महिलांबद्दलचा एक सुरक्षितता सोडला की तो तर आहेच, म्हणजे 75 साली होता आजही आहे, तर सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला काय दिसतोय? तुम्हाला इतक्या तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या समाजाच्या घटकांमध्ये काम करता, काय दिसतंय सध्या असलेला? मला वाटतं की स्त्री पुरुष म्हणून जे काही वर्तन आहे ना, हे वर्तन हे दोघांचं वेगळं का असावं हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या पुढे आहे. वेगळं कशाला असायला पाहिजे? तुम्ही पुरुष म्हणून बायकांच्या वरती जबरदस्ती का करायला पाहिजे? किंवा बायकांनी सुद्धा एकदा तुम्हाला ते म्हणजे सेक्स हा जर हे जर बायकांचं हत्यार आहे असं तुम्ही जर मानलं आणि तर त्या हत्याराचा वापर करून पुरुषाला नामोहरम करणं ही नाही आहे, ही समाजाची पद्धत नाही आहे. आणि अशी असता कामा नये. आम्हाला माणूस म्हणून काय करायचं आहे ह्याच्याबद्दलची स्पष्टता दोघांनाही यायला हवी. बायकांनाही यायला हवे आणि पुरुषांनाही यायला हवे. बायकांना सगळी माणूस म्हणून जगणं म्हणजे काय नेमकं हे सगळं बायकांना कळलंय असं काही आम्ही मानत नाही आहोत. आम्ही असं म्हणतोय की दोघांनी मिळून जर करायचं असेल तर स्त्रीवादी विचार म्हणजे काय आहे, तो अहिंसक कसा आहे, तो सर्वसमावेशक कसा आहे, तो विविधतेमध्ये एकता शोधणारा कसा आहे, हे मांडायचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आमची धारणा अशी आहे की आम्ही जो विचार स्त्रीवादी विचार म्हणून मांडतोय तो विचार स्त्रियांनीही स्वीकार करायला पाहिजे आणि पुरुषांनीही स्वीकार करायला पाहिजे. आता दोघंही पुरुष जरा कमी प्रमाणात करतायत असं म्हटलं तर बायका काय खूप मोठ्या प्रमाणात करतायत असं काही नाहीये. स्वार्थी असं आम्ही मानतच नाही. स्वार्थीपणा जो आहे ना तो बायकांच्या ते आलेला आहे, आम्ही कबूल करतो. कारण नोकऱ्या मिळाल्या, त्यांना पुढे जावंसं वाटतंय, हो की नाही? पण त्यांना मिळत नाही, त्यांचं काय? त्यांना नाही ना. मला उत्तर द्यायचं. मला असं वाटतं की मैं बोली मैं इमरजेंसी के बाद यहाँ आई और ऐसा लग रहा था कुछ भी हो सकता है. 2025 में अगर मैं 18 साल की होती तो मुझे लगता कि यहाँ कुछ नहीं हो रहा है. ये आज डेमोक्रेसी के नाम पर मजाक चल रहा है. तो यहाँ कुछ हक मिलने के लिए लड़ना कैसे? ऐसा है कि कुछ नहीं हो रहा है म्हणजे काय? डेमोक्रेसी के नाम पर समानता, हम जो ये बात कर रहे हैं कि एक अपने हक मिलने के लिए हमारे पास एक जगह है जहां हम जाकर
नेगोशिएट कर सकते हैं सरकार के साथ, कोर्ट में जा सकते हैं, मीडिया को इस्तेमाल कर सकते हैं, वो सब आज मुश्किल है। जैसा तब नहीं था उससे ज़्यादा आज ज़रूर मुश्किल है। और ऐसा लगता है कि जो हिंसा का माहौल सिर्फ औरतों के प्रति नहीं, एक जनरल लॉलेसनेस कि आप अपने हात में ले लीजिए, कानून अपने हात में ले लीजिए। पण ही परिस्थिती बदलली ना की आता इथं मुली ज्या आहेत तर या 50 वर्षांपूर्वी नागपूरमधली एखादी मुलगी की जर तिला जर्नलिस्ट होण्यासाठी मुंबईत यायचं असेल तर त्यावेळेला ते तितकं शक्य नव्हतं। आज मी काय म्हणते ते वेगळं आहे। मी म्हणते की समाजामध्ये पूर्ण एक ही परिस्थिति आली है कि माइट इज राइट, कि मेरे को अगर ऐसा लगता है कि ये गलत है, मैं जाके अब तुमको झापड़ मार के जगभर है। हाँ, ये जो तरीका बन रहा है ये नहीं था। हम एक लॉ के आधार पे, संविधान के आधार पे एक दायरे में काम कर रहे थे। उस दायरे में जो मार्जिनलाइज तबका है उसको उस दायरे में अपने हक मांगने की जगह मिलती है। जेव्हा म्हणत होते ना, तो मुद्दाच मला म्हणायचा होता। म्हणजे 2025 साली 75 सालापेक्षा ज्या संधी वाढल्या, म्हणजे मुलींना, महिलांना काम करण्याच्या, शिक्षणाच्या, स्वतःला व्यक्त करण्याच्या सगळ्याच बाबतीत संधी वाढल्या। त्या वाढलेल्या संधींनंतर आता तुम्हाला जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या स्तरांवरच्या महिलांबरोबर काम करता तेव्हा तेच मी सांगतेय की माझ्या आईने जेव्हा मला पाठवलं, जेव्हा मी इथे आले, तिला एवढी काळजी वाटत नव्हती जेवढी आजच्या आईला वाटते। कारण काय आहे त्याचं? कारण काय आहे? संधी आहे, सगळं आहे, पण देयर इज एक डर जो बढ़ गया है। एक्चुअली तब इतना डर नहीं लगता था, तब समाज का डर था, लेकिन हिंसा का डर नहीं था। आज की तारीख में इसीलिए मैं कह रही हूँ कि कानूनी प्रक्रिया ठीक से चलना ये बहुत जरूरी किसी भी आंदोलन के लिए। अगर आणि आता कालच तुम्ही बघितलं असेल ना, महिला सारख्या मागणी काय करत होत्या, त्याला आमच्या ताब्यात द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या। म्हणजे मग तुम्ही कायदा हातात घेणार का? म्हणजे कायद्याचं जे काम आहे ते कायद्याचं काम जर तुम्ही समाजानेच करायचं ठरवलं तर समाज हिंसक होईल का अहिंसक होईल? नाही, पण मला असं वाटतं की आपण म्हणजे हे बोलताना आपलं फार विषयांतर होतं। म्हणजे विषयांतर म्हणण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की आपण बोलतो आहोत कॉम्प्लेक्स। हां, आणि मुद्दा आहे की मुलींना आज ज्या 18-20 वर्षाच्या मुली आहेत त्यांना ज्या 50 वर्षांच्या तुलनेमध्ये संधी आणि मोकळीक मिळते की मिळत नाहीये। जर ते मिळत असेल तर मग आपण स्त्री मुक्तीच्या दृष्टीने एखादं तरी पाऊल पुढे टाकलं असं म्हणता येईल। जर ते मिळत नसेल आणि जर ते उलटच होत असेल तर मग 50 वर्ष करून काहीच साधलं गेलं नाही, उलटच झालं असं म्हणावं लागेल। तर यातलं तुम्ही काय म्हणताय? नाही, नक्की मिळतायत, संधी मिळत नाही असं कोणी म्हणत नाही, पण त्याला खूप तऱ्हेनं हेही येत आहे, टॉक्सिसिटी आम्ही म्हणतो ते, स्पर्धा आहे, अनेक गोष्टी आहेत, इन्सिक्युरिटी आहे, हो की नाही? पण त्यातला तो जो प्रश्न होता की 50 वर्षांपूर्वी जे प्रश्न होते तर ते प्रश्न आता म्हणजे ते प्रश्न त्यातले काही सुटले, पण नवीन काय प्रश्न निर्माण झाले त्यात एक हिंसेचं, पण तो असा आहे की तो जगभरामध्ये समाज सगळा हिंस्रतेकडे चाललेला आहे, हा एक प्रश्न झाला। आणखीन असे काय आहेत की जे चळवळीला ज्याचं आता त्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे असं वाटतं? समाज सगळा विषमतेकडे पण चाललेला आहे। अच्छा, म्हणजे 1 to 10 असं जर आपण धरलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात तळातला जो आहे तो तळातळाकडे चाललेला आहे आणि जो वरच्या थरामध्ये आहे तो वरवर चालण्याचा प्रयत्न करतोय आणि तो स्वतःच्या हातातलं काहीही सोडायला तयार नाही। हा खूप मोठा प्रश्न आहे विषमतेचा, आणि ह्या विषमतेच्या विरुद्ध स्त्रीमुक्ती चळवळ आहे। अजूनही आम्ही तेच प्रयत्न करतोय। आम्ही यशस्वी झालो तसा आमचा दावाच नाहीये, पण ते करायला पाहिजे। आणि ही जी विषमता समाजामधली आहे, ही विषमता सर्व जातीमध्ये, सर्व धर्मांमध्ये सारखी परकोलेट होत असते, खाली खाली जाण्याचा प्रयत्न करत असते। आणि एकदा त्या विषमतेच्या पट्ट्यांमध्ये जर तुम्ही समाज विभागलात तर त्या विषमतेमधनं बाहेर पडणं हा एक मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे। पण छायाताई, आता असं आहे की 50च्या तुलनेमध्ये जर आपण आज बघितलं तर मध्यम वर्ग खूप प्रचंड प्रमाणात वाढला। तर जसा मध्यम वर्ग वाढला तसं म्हणजे एकूणही काय म्हणू आपण, प्रश्नांकडे बघण्याची नजरिया आणि माणूस म्हणून तुम्ही जास्त काय म्हणू डोळसपणानं गोष्टींकडे बघणं, तर ते तसं का होत नाही असं तुम्हाला वाटतं? तेच तर आम्ही म्हणतोय की सेल्फिश झालेत लोक,
स्पर्धेचं युग वाढलंय. स्पर्धेमुळं सगळे लोक असे सेल्फिश झालेत. म्हणजे आपण म्हणायचं नाही, पण न्यू लिबरल इकॉनॉमी जी आहे त्याचे पण परिणाम आपल्याला पाहायला पाहिजेत ना. मी शारदा म्हणते ती की इनइक्वालिटी किती वाढलेली आहे. त्यामुळे काहींना खूप संधी मिळत आहेत, पण सगळ्यांना मिळत नाहीत ना. आणि एकजुटीचं वातावरण तर अजिबात नाही आहे. म्हणजे मला जे मिळालं ते बाकीच्यांनी मिळावं म्हणून आपण एकत्र बचत गट आहेत. हां, आणि बचत गटातून बायका एकत्र येतात आणि हे करतात, काय ती धंदा वगैरे करतात. त्याच जोडीला मायक्रो फायनान्स पण वाढलेला आहे. अगदी मिळते असं दोन्ही तुम्हाला समोरासमोर दिसतं. आणि बायकांच्या आत्महत्या, आंध्रमध्ये ते इतक्या बायकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग नाही, पण माझा प्रश्न थोडा आणखीन एक वेगळा असा होता की 50 वर्षांपूर्वी आपण बघितलं, आणि 50 वर्षच कशाला, त्यानंतरच्या काळामध्ये सगळ्या चळवळी ज्या आल्या त्या मुख्यत्वे मध्यम वर्गातनं आल्या. मुख्यत्वे चळवळींचं नेतृत्व, चळवळींसाठी म्हणजे देशाचं समाजाचं भलं करण्याची ती वृत्ती. तर मग ते जेव्हा मध्यमवर्ग इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर ह्या चळवळींचं, आणि फक्त मी स्त्रीमुक्ती म्हणत नाही आहे, एकूणच चळवळींना जे बळ मध्यमवर्गाकडून मिळायला हवं तसं ते मिळताना दिसत नाही आहे. चळवळींच्या बद्दलची सहानुभूती जी मध्यम वर्गामध्ये पूर्वी होती तीही आज आटत चाललेली दिसते. तर ह्याचं त्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि त्याच्याबद्दलचा अभ्यास करणाऱ्या म्हणून तुमचं काय आकलन आहे? तुम्हाला काय वाटतं की असं का झालंय? हेच मी म्हणते की कुठेतरी अर्थव्यवस्था जी तुम्हाला त्याचं अजूनही कारण कळलेलं नाही. नाही कळतंय ना आम्हाला. एकजूट नाही होत आहे. म्हणजे मी सारखी सांगतेय ना की एकजुटीमध्ये जे अभिप्रेत असतं की तुम्ही कुठच्याही वर्गात असू दे, तुम्हाला खालच्या माणसाबद्दल काहीतरी भावना असली पाहिजे, काहीतरी हे वाटलं पाहिजे. आणि आता आम्ही प्रयत्न तोच करतोय. आम्हाला जवळजवळ 40 लाखाचा खर्च आहे. ही आम्ही परिषद भरवतोय, त्याला आम्ही देणग्या मिळवतोय. आम्ही लोकांकडे जाऊन म्हणजे अगदी झोपडपट्टीतून जातोय, काय आपल्या आरोग्य सेवा देणाऱ्या त्यांच्याकडून घेतोय. आणि आमची आमच्या मित्रमंडळींशी बोलताना सुद्धा त्यांना समजून सांगणं की किती आवश्यकता आहे हे कठीण जात आहे. कारण सेल्फिशनेस वाढलेला आहे. स्पर्धा आणि याच्यामध्ये आणि परदेशी डोळे आणि मध्यम वर्गाचे. मैं सिर्फ एक ही वर्ड कहना चाहती हूँ कि जो आप बार 3-4 बार सवाल जो पूछ रहे हैं, हम लोग कल जो एक पूरे दिन का एक मीटिंग जो चर्चा कर रहे हैं जिसमें उसका टाइटल ये है कि बम्बई की बदलती हुई शक्ल, वैसे ही इस देश का बदलता हुआ शक्ल के ऊपर बात करनी चाहिए. अभी बहुत पहले जो है, कम से कम 25-30 साल पहले या 20 साल पहले बहुत सारे जो यंग लड़के आते थे, लड़के पढ़ने के लिए आते थे, तो उनको सोसाइटी में या किधर भी उनको घर मिल जाते थे. वो बैचलर अपना पढ़ाई करते, नौकरी करते. ऐसे में कितनी सारी सोसाइटी देखती हूँ. और मैं नवी मुंबई से आती हूँ. मेरे एरिया में कोई भी सोसाइटी कोई भी यंग 2 लड़कियों को या कोई भी बैचलर को देने तैयार ही नहीं है. ये क्या है? वो कहते हैं, मैं बता रही हूँ, वो कहते वो पार्टी करते, वो शोर करते, वो किसी को भी लेकर आते. लेकिन जितना बिल्डिंग में शोर देखती हूँ मैं बाकी परिवार के लोगों का शोर, इतना शोर उनके परिवार का भी, उनके फेस्टिवल का भी, उनके पति पत्नी का झगड़ा का भी, वो सब इतना शोर है. लेकिन फिर भी उनको बैचलर को देना नहीं है. ये बैचलर को नहीं देना ना, ये इनसिक्योरिटी है कि ये नौजवान घर छोड़कर, शहर छोड़कर इधर क्या करने आए हैं. इनके घर में कौन आता है? ये जो इनसिक्योरिटी है ना, ये इनकी इनसिक्योरिटी पितृसत्ता है. इन्हें डर लगता है कि परिवार जो है वो सुरक्षित होगा और उसके अंदर जितना भी शोर होगा. कई बार अनुभव भी होता है ना, मतलब एक जगह कहीं तो हो गया कि असं काहीतरी झालं. मुंबई शहर में देखे, आप मुंबई शहर में देखे, पण त्यामुळे असं की लोक विकतचं दुखणं त्यामुळे नको असं साधारण भावना, त्याचं काही समर्थन नाही. घरात चालूच असतं ना, त्याचं समर्थन नाही. एक महिलांचं इकॉनॉमिकल स्टेबलायझेशन की बाबा त्यांना उत्पन्नामध्ये आणायचं आहे. तर मागच्या काही काळामध्ये सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील तर बेनिफिशरी स्कीममध्ये महिलांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे टाकणं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण असेल किंवा बिहारमध्ये 10-10 हजार टाकले महिलांच्या अकाउंटमध्ये, हे जास्त पुढं लॉंग टर्ममध्ये महिलांच्या हातात पैसे देणं हे जास्त पुढं लॉंग टर्ममध्ये आहे का महिलांना
अपॉर्च्युनिटी देणं, बिझनेसमध्ये असेल किंवा नोकऱ्यांमध्ये असेल किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये, हे दोन्हीमध्ये कुठलं जास्त महत्त्वाचं आहे? नोकरींमध्ये ते अपॉर्च्युनिटी की महिलांच्या हातात पैसे दर महिन्याला 1,500, 2,000, 2,500? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक, हे हा प्रश्न संपूया, एकच उत्तर आहे त्याला की कोणाच्याही हातात फुकट पैसे येणं ही चुकीचीच गोष्ट आहे. लाभार्थी नाही, आम्हाला बिलकुल दया नकोय, बिलकुल भीक नकोय. काम द्या तुम्ही, आम्ही काम करू, पण कामाच्या ऐवजी तुम्ही म्हणता कामा नका करू, तुम्ही आम्हाला मतं द्या आणि तुम्ही आमचे पैसे घ्या. मग हे समाजाला कुठे नेणार आहे तुम्ही बघा. हा त्यातला पहिला भाग आहे. दुसरा एक महत्वाचा भाग ज्यांनी यांनी प्रश्न काढला होता की आपला जो मध्यम वर्ग आहे, हा मध्यम वर्ग आपल्या देशाची जी काही 47 सालापासून ते काँग्रेसच्या राज्यामध्ये जी काही आर्थिक प्रगती झाली, जो विकास झाला, या विकासाची सगळी फळं ह्या मध्यम वर्गाला प्रामुख्याने मिळाली. आणि त्या मध्यम वर्गाने तो सज्जड होत 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 आता तो 20 कोटीच्याही वर गे, म्हणजे आता 150 कोटी जर आपली लोकसंख्या आहे असं जर मानलं तुम्ही, तर आता जवळजवळ 70 कोटी मध्यम वर्गात मोडतात. आणि हा 70 कोटीचा मध्यम वर्ग आपल्याकडे जमा झालेला, कॉर्नर झालेला जो पैसा आहे, जी संपत्ती आहे, जी सत्ता आहे, ही दुसऱ्याच्या बरोबर शेअर करू इच्छित नाही. आणि हा मध्यम वर्ग आता सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे की ज्याच्यामुळे आपल्या देशामधल्या सर्वसामान्य माणसाची सगळी जी काही जगण्याची आणि ह्याची जी काही इच्छा आहे, ही इच्छा मारून त्यांच्या शाळा गेल्या. आम्हाला परवा नाही, आम्ही इंग्रजी शाळेत आमची मुलं घातलेत ना. झेडपीच्या शाळा बंद झाल्या तर कोण विचारतो? गावातली शाळा नाही चालली तर कोण विचारतो? झेडपीच्या शाळा बंद झाल्या, दवाखाने बंद झाले. कोणत्याही दवाखान्यामध्ये कोणत्याही बाईला किंवा पुरुषाला तिथे जाऊन आपल्याला सगळी सुविधा मिळेल, आरोग्याच्या सेवा मिळत नाहीत. ह्या सगळ्या कुणाला मिळत नाहीत? ज्याचा इन्शुरन्स नाही ना त्याला मिळत नाही. आणि इन्शुरन्समुळे ज्यांना मिळतो ना तो फक्त मध्यम वर्ग आहे, खाली काही नाही. माझा दुसरा प्रश्न होता, आता महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या सरकारने शरद पवारांच्या काळामध्ये असेल किंवा आतापर्यंत महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन दिलं आहे. पण ते तुम्हाला साध्य होताना दिसतंय काय? कारण सरपंच पती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांचे पती, आमदार पती, आमदार पुत्र, हे टॅग जे लागत आहेत. आणि समजा एखाद्या पुरुषाची निवडणूक आहे तर तिथं पुरुषाच्या नावाने प्रचार होतो, पण महिलांच्या निवडणुकीमध्ये महिलांचं काम काही नाही. महिला कालपर्यंत माहिती नव्हती, ती आज कॅन्डिडेट म्हणून येते आणि तिला मतदान पडणार आहे. असे जे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून जाणार आहेत ते समाजासाठी किती धोकादायक राहणार आहेत? त्याचं काय उत्तर देणार? तुम्हीच दिले उत्तर. ते धोकादायकच आहे ना, दोनों है. लेकिन ऐसा भी हुआ है, दुसरीकडे होते की रिप्रेझेंटेशन पण भेटलं पाहिजे महिलांना. पण असं पण झालंय की ज्यांना रिप्रेझेंटेशन मिळालंय त्यांना 1 टर्म नंतर 2 टर्म नंतर त्यांनी स्वतःच एक केलंय ना काम तिकडे. असं नाहीये की सगळे फक्त आपल्या नवऱ्याची सीट पकडून बसतात. खूप लोक आली आहेत. म्हणजे आता तुम्ही जाल गावामध्ये तर खूप स्त्रिया आल्या आहेत राजकीय क्षेत्रात. हसीनाजींनी आता जो मुद्दा काढला होता की शहरात आल्यावर प्रत्येक मुलीला, शिकलेल्या मुलीला, नोकरी करणाऱ्या मुलीला आजकाल वाटू लागलंय की आम्ही पार्टी करतो, मग मद्यपान करतो का, किंवा म्हणजे आम्हाला हवं तशा पद्धतीने जगतो. मग मॉलचं कल्चर असेल तर जेव्हा आपण स्त्री मुक्ती म्हणतो तेव्हा हा तुमच्यासारख्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्यांसमोर हा प्रश्न नाही आहे का की हा जो वैचारिक ऱ्हास आहे की मुक्ती म्हणजे हे असं जगणं, हे जे वाटू लागलं आहे की आता आम्हाला हे सगळं करायला मिळतं म्हणजे आम्हाला सगळं काही मिळतं आहे, तर हा तुम्हाला प्रश्न वाटत नाहीये का? म्हणजे आत्ताचं जे जगणं आहे ये ना, ये प्रश्न को और थोड़ा बड़ा भी कर सकते हैं कि हम मतलब जैसे कि हमारे एरिया में जहाँ मैं रहती हूँ, मेरे सोसाइटी में या जहाँ पे भी व्यक्तिगत हम बात करते हैं, हम ऑब्जेक्शन, हमको पूछते हैं तुम्हारा सिग्नेचर या वगैरह, तो वी नॉट एग्री विद दिस, वो हमारी तरफ से है. पर सवाल सिर्फ नौजवानों का नहीं है, सवाल है कि कौन से धर्म के लोग सोसाइटी में आके रह रहे हैं. मैं आपको मैं थोड़ा सा और भी कि मतलब बहुत सारी सोसाइटी में यूथ को तो, बैचलर को तो मना किया, फिर बहुत सारी सोसाइटी में मुसलमानों को भी मना किया,
तो ऐसे बहुत सारे मतलब एक के बाद एक, वो बोलते ना कि जब तक कि वो किसी और का घर जल रहा है, मेरा घर नहीं जला, तो मैं तो शांत रहूं। लेकिन वो बारी अगली बार हमारा नंबर है, ये अगली बार का है। तो अगर आप कोई भी सोसाइटी निगरानी करती है आपकी व्यक्तिगत ज़िंदगी को, तो वो वहाँ तक रुकती नहीं है, वो और आगे बढ़ती है, उसको पावर मिलता है। तुमचा जो प्रश्न आहे ना त्याला म्हणजे स्त्री मुक्तीचा अर्थ तो नाही, म्हणजे एवढंच म्हणजे स्त्री मुक्ती असं नाही, बरोबर, पण स्त्री मुक्तीमध्ये ते पण आहे। दोन्ही आम्ही बोलतोय। जेव्हा शारदा सारखी म्हणते की किंवा छाया म्हणतात की जे मिडल क्लास आहेत त्यांना बाकीच्यांशी काही लेणं देणं नाही, ते मुक्ती नाही ना। मग ती तुम्ही स्वतःची मुक्ती करून घेतली, ती मुक्ती नाही। पण तो जेव्हा आपण समाजाचा विचार करतो, जेव्हा आपण असं विचार करतो की मी हे जे करते त्याचं या समाजात कुठे स्थान आहे आणि याच्यामुळे समाजात काय होणार आहे, समाजाबद्दल जेव्हा मी विचार करायला लागते, तेव्हा ती खरी एक दिशा असते मुक्तीची। आता पण त्याचा अर्थ हे नाही की मी प्रत्येक व्यक्तीला त्यांना जे करायचंय त्याची मुभा असायला पाहिजे, तो एक आधार आहे। तो जो प्रश्न तिने विचारला तर त्याचं तुम्ही उत्तर द्या की हे करणं म्हणजे आपण मुक्त झालो अशी जी भावना आहे किंवा अशी भावना होते, त्याच्याबद्दल तुम्ही कशा बघता? मुक्त म्हणजे काय, मुक्तीचा अर्थ काय, मला मोकळेपणाने जगता आलं पाहिजे, एवढाच मुक्तीचा अर्थ आहे। मला जे काही परस्यू करावं असं वाटतं, मला डान्स करायचा आहे, मला अमकं करायचं आहे, ते मला करता यायला पाहिजे। त्याच्यासाठी मला संबंध समाज निर्भय असायला पाहिजे ना, संबंध समाज निर्भय असायला पाहिजे। आणि ती निर्भयता कशी असली पाहिजे की माझ्यावर तर उद्या कोणी येईल आणि माझ्यावरती हल्ला करेल बाई आहे म्हणून, तर ते नाही मला चालणार। म्हणजे मुक्ती हा शब्द जो मोकाट सुटलेल्या वासरांसारखं नाही वागायचं आहे। आम्हाला जे काही करायची इच्छा असेल ते करण्याचं स्वातंत्र्य या समाजामध्ये जे घटनेने दिलेलं आहे तेवढंच आम्हाला पाहिजे। घटनेने दिलेलं सुद्धा जर तुम्ही आम्हाला देणार नसलात तर आम्हाला संघर्ष करावा लागेल। पण तुमच्या सगळ्या म्हणजे तुम्ही जे मांडू पाहताय त्याचा जेव्हा विपर्यास करून लोक वागतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कशा बघता? नाही, आम्ही अर्थातच म्हणजे आम्ही अर्थातच त्यांना उत्तेजन देत नाही, हो की नाही, पण आम्ही काय करणार, म्हणजे आम्ही काय त्यांना लेक्चर देणार आहोत का? आम्ही काय म्हणजे आम्हाला कोणी कॉलेजमध्ये बोलवलं हातात घेत आम्ही कॉलेजेसमध्ये बोलवलं तर आम्ही जरूर जाऊ, तिथे काहीतरी अशा प्रकारचे कार्यक्रम होतील की त्यातून त्यांना चांगल्या अर्थानं श्रीमुक्ती काय हे कळू शकेल। तुमचं दे ना उदाहरण तुम्ही। आणि मी कॉलेजमध्ये जाते ना त्यावेळेला तरुण मुलांना विचारते, ते जरा म्हटलं तुम्हाला एखादी मुलगी शेजारून चालली आहे तर तिच्या अंगचटीला जाऊन तुम्हाला कसलं सुख लाभतं ते जरा मला सांगाल का कळून, की त्या अंगचटीला गेल्यामुळे तुम्हाला काय गुदगुल्या झाल्या का, काय झालं एक्झॅक्टली? म्हणजे सेक्शुअलिटी बाई ही उपभोगाची वस्तू आहे असंच जर मानून तुम्ही चालणार असाल तर तुमचं वर्तन कसं राहील? तुमचं वर्तन माणसासारखं राहील का? मग पुरुषांचं जे आतापर्यंत चालू आलंय ते चालूच राहील की? म्हणजे पुरुषांनी काय शिकायला पाहिजे तर माणूस म्हणून वागायला शिकायला पाहिजे, आणि बायकांनी काय शिकायला पाहिजे तर त्यांना माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, त्या हक्कांचं नीट ज्ञान त्यांनी करून घेतलं पाहिजे। आम्ही असं मुळीच म्हणत नाही की सगळं स्वैराचार असला म्हणजे आम्हाला मुक्ती मिळाली, स्वैराचार हा त्याचा अर्थच नाही आहे। विरोधाभास राहणारच, म्हणजे व्यक्ती स्वतःसाठी काय बघते मुक्ती म्हणून, आणि एक आंदोलन म्हणून एक दिशा काय असते मुक्तीची, त्याच्यामध्ये विरोधाभास असतोच। मध्यंतरी स्त्री भ्रूण त्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या, आजही काही ठिकाणी अशा प्रकारे मुलगी पोटात आहे बघून मारल्या जाते। तुमच्या चळवळीसाठी किती म्हणजे जिम्मेदारी आहे? भ्रूण हत्या शब्दाचा कायदा आहे, नाही पहिले वो वर्ड को करेक्ट कर। भ्रूण हत्या आम्ही सहसा वापरत नाही, कारण तो एक गर्भपात आहे, तो करतो आपण। म्हणजे ते हे सिलेक्शन करणं की कुठल्या म्हणजे सेक्स सिलेक्शन करणं त्याला विरोध आहे, तर ते आहे, तो तर अजून पण चालू आहे आणि तो चालत राहणार। कारण सगळ्यांना म्हणजे आज पण तुम्ही विचारलं कोणाला तर त्यांना मुलगा हवाच, तर मग काय करणार? मॅम, आता आपण बोलत असताना प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे स्मिता पाटीलच्या उंबरठा या चित्रपटाची, तर त्यामध्ये समलिंगी संबंधांचा सुद्धा एक मुद्दा मांडण्यात आला होता। आता आपण बोलत असताना सुद्धा ट्रान्सजेंडर आणि लेस्बियन या महिलांविषयी सुद्धा बोललो, तर लेस्बियन महिलांकडे पाहण्याचा या चळवळीचा दृष्टिकोन कसा आहे आणि अशा काही महिलांचा अनुभव या चळवळीला आलाय का?
मी लेस्बियन आणि क्वेअर म्हणजे क्वेअर आणि ट्रान्स आंदोलनाचा भाग आहे आणि 95 पासून आम्ही इथे काम करत आहोत मुंबई शहरात आणि मला वाटतं की ऑलमोस्ट तेव्हापासूनच आम्ही स्त्री चळवळीशी जोडलेले आहोत. तर असं आहे की स्त्री चळवळीमध्ये जेंडर आणि सेक्शुअलिटी या 2 मुद्द्यांवर बोललं जात होतं. तर जेव्हा क्वेअर आणि ट्रान्स लोक आली आणि ते ऑर्गनाईज झाले तेव्हा त्यांचं एक वेगळ्या नजरियाने त्यांनी जेंडर आणि सेक्शुअलिटीला बघितलं. सो इट इज ॲक्च्युली कॉम्प्लिमेंटरी टू जे नारीवाद म्हणतं त्याला कॉम्प्लिमेंटरी एक भाषा, त्याला एक अजून एक लेअर क्वेअर ट्रान्स लोकांनी आणून दिली आहे. आणि असं झालंय की असं नाही आहे की स्त्री चळवळीने सुरुवातीपासून सगळ्यांना एकदम मोकळीक वाटली आणि इथे जागा मिळाली असं नाही आहे. पण आता गेल्या 30 वर्षांमध्ये खूप कामं झाली आहेत, खूप लोकांशी बोलणं झालं आहे, स्त्री संघटनांशी बोलणं झालं आहे, काय प्रश्न आहेत ते मांडले गेले आहेत. आणि आजच्या घटकेला म्हणजे जेव्हा आम्ही परिषद करतोय आणि हे एका वर्षाचं सगळं काम करतोय तेव्हा सुरुवातीपासून क्वेअर आणि ट्रान्स लोक या सगळ्या आंदोलनात सहभागी आहेत. 12 ज्या आम्ही पुस्तिका काढल्या आहेत त्यात एक पुस्तिका ह्या प्रश्नासंबंधी आहे. त्यांनी स्वतःचे अनुभव त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. त्यामुळं पहिल्यापासून याची आम्ही नोंद घेतलेली आहे. आणि विविध ओळखी समाजामध्ये म्हणजे आयडेंटिटी या अर्थाने ह्या ज्या ओळखी समाजामध्ये हळूहळू उभरून वर यायला लागलेले आहेत की ज्यांना आतापर्यंत आवाजच नव्हता आणि तो आवाज त्यांनी केल्यानंतर आम्हाला स्त्रीमुक्ती चळवळ म्हणूनच असं वाटते की प्रत्येक माणूस मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो असं ज्यावेळेला आपण म्हणतो त्याचप्रमाणे तो कोणत्याही जेंडरचा असो त्याला जगण्याचा हक्क आहे आणि त्याला भारतीय घटनेने दिलेले सर्व हक्क बजावता आले पाहिजे. आणि ते बजावता येण्यासाठी त्यांच्या ज्या चळवळी उभ्या राहतील किंवा त्यांचे जे उपक्रम सुरू होतील त्या सगळ्याला स्त्रीमुक्ती चळवळ हा पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तो एक भाग आहे पाठिंबा. पण दूसरा भाग हा है कि जब आप नारीवादी समाज की बात कर रहे हैं तब ये आंदोलन से एक नई समझ भी आ रही है. जो हसीना बात कर रही है कि शादी के बाहर भी बहुत लोग रहते हैं और वो शादी की व्यवस्था के बाहर एक परिवार की व्यवस्था के बाहर जो लोग जी रहे हैं वो बहुत सारे सवाल उठा रहे हैं इस व्यवस्था के ऊपर. वो कह रहे हैं कि आपका पूरा समाज ये मानकर चल रहा है कि हर कोई एक परिवार में रहता है, हर कोई नहीं रहता. आप शादी करने की आप एक मतलब कोर्ट ने कह दिया कि आप शादी नहीं कर सकते तो आपके रिश्ते को मान्यता दे रहे हैं लेकिन वो एक सेकेंडरी मान्यता मिल रही है. तो आप बराबरी की मान्यता तो नहीं दे रहे हैं. लेकिन यहाँ से जब हम नारीवाद की बात करते हैं हमको नहीं लगता इसमें फ़र्क है. हमको नहीं लगता कि आप एक हेट्रोसेक्सुअल कपल है, विषम लैंगिक कपल है या समलैंगिक कपल है, इससे कोई फ़र्क पड़ता है. आपका रिश्ता क्या है, आप एक दूसरे के साथ कैसे जीते हैं ये ज़्यादा महत्वपूर्ण है बजाय इसके कि आप आदमी और औरत हैं या 2 आदमी हैं 2 औरतें हैं 2 ट्रांस लोग हैं जो भी है उससे फ़र्क नहीं पड़ता. मॅम 2-3 दिवसांपूर्वी इंटरनॅशनल मेन्स डे झाला. AI ला सहज विचारलं की इंटरनॅशनल मेन्स डे बद्दलच्या शुभेच्छांबद्दल सांगा. तर त्याच्यात AI ने असं उत्तर दिलं होतं की टू द मेन हू फील अनसीन इव्हन इन अ वर्ल्ड दॅट सेट टू रिव्हॉल्व अराउंड देम. तर हा सगळा परत प्रश्न येतो पुरुष सत्ताक पद्धतीकडे, कुटुंब व्यवस्थेकडे पुन्हा एकदा मी तुम्हाला नेतो. ही पुरुष सत्ताक पद्धती जोपासण्यासाठी जो ह्या कुटुंब व्यवस्थेतला स्त्री हा घटक कारणीभूत बरेच वेळा ठरताना दिसतो की बरेच वेळा आपल्याला असं दिसतं की घरातली स्त्रीच त्याला खूप खतपाणी घालते की काय त्या कुटुंब व्यवस्थेतल्या पुरुष सत्ताक पद्धतीला. तर हे बदलण्यासाठी आता तुम्ही पुढच्या पिढीला काय सांगाल? आम्ही कुटुंबाचीच व्याख्या बदलतो. आम्हाला कुटुंब हे फक्त नवरा बायको म्हणजे हेटेरोसेक्शुअल कुटुंब आहे असं आम्ही मानत नाही. जे कोणी आहेत कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती त्या समलिंगी असोत भिन्नलिंगी असोत कशाही असोत त्यांना त्या कुटुंबात राहत असताना ते माझं कुटुंब आहे याचा अर्थ माझं एकटीचं फॅमिली आहे म्हणून घट्ट पकडून राहण्यासाठी नाही आहे. त्यांचं स्वातंत्र्य त्यांना उपभोगता यावं याच्यासाठी नव्या पद्धतीचं कुटुंब जे होणार त्या पद्धतीच्या कुटुंबामध्ये आम्ही सर्व स्त्रियांना किंवा पुरुषांना किंवा इतरही जे काही घटक आहेत या सगळ्यांना पाहू इच्छितो आणि ते कुटुंब हिंसाविरहित असायला पाहिजे हा आमचा आग्रह आहे.
नाही तर हिंसा जर समजा समलिंगी कुटुंबात सुद्धा जर हिंसाच होणार असेल तर ती काय कामाचं? हा, मर्दानगी जबरदस्तीची असेल तर ती काय कामाची? आम्ही हिंसाविरहित जीवनाचं स्वप्न पाहतो आणि समानतेचं. आणि ते हिंसाविरहित जीवन केवळ मग ही म्हणते तसं बाबा एक वर एक खाली आणि तरी सुद्धा हिंसा नाही आहे म्हणजे सगळं काही ऑलबेल आहे असं काही नाही आहे. समानता खऱ्या अर्थाने काय असायला पाहिजे हे तुम्हाला अनुभवावं लागतं. ते अजून आम्ही सुद्धा सगळं अनुभवलं आहे असा आमचा दावा नाही आहे. आम्हाला ते अनुभवायचं आहे आणि ते अनुभवण्यासाठी तसं बाहेरचा काय म्हणून भौतिक परिसर तयार करावा लागतो. हा भौतिक परिसर आता आहे का? नाही आहे. उलट संबंध इंटरनॅशनल जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितली तर हा भौतिक परिसर दिवसेंदिवस इरोड होत चाललेला आहे, नष्ट होत चाललेला आहे. सगळीकडे जी काही वाढ होते ही हम करे सो कायदा, मी सांगेन तेच व्हायला पाहिजे आणि मग ट्रम्पनी सांगायचं मी ह्याच्यामध्ये जाईन ह्याच्या इस्रायलच्या बाजूला आणि तिथल्या लोकांना पॅलेस्टिनी लोकांना समुद्रामध्ये ढकलून तिथे मी माझं अतिथीगृह बांधणार आहे मोठं की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन मजा करावी. आता असं बोलणारी माणसं जर राज्यावर असतील तर आमच्या अडचणी वाढल्याच ना, तशा जगभर वाढल्यात. आपल्याच देशात वाढल्यात असं आम्ही म्हणत नाही. जगभर या अडचणी वाढलेल्या आहेत आणि जगभर या अडचणी वाढलेल्या असल्यामुळे आमचं जे काम आहे ते काम अधिक बिकट झालेलं आहे आणि ते अधिक बिकट झालं आहे म्हणून आता नको रे बाबा आपण आपलं बसूया घरी असं आमचं म्हणणं नाही आहे. आम्ही मैदानात येणार. बरं, आता म्हणजे संपवताना शेवटचा प्रश्न एकेका शब्दामध्ये उत्तर द्या. हसीनाजी, तुम्ही मुक्त झालेले आहात असं वाटतं का? हो का नाही? सी एक्चुअली एकदम से हाँ या ना में नहीं, मैं कौन से धर्म से आती हूँ और अगर मेरा नाम हसीना है और मैं मुसलमान धर्म से आती हूँ तो मैं कहूँगी कि मुक्त नहीं है, क्योंकि हर दिन मुसलमान के नाम से गाली और अब्यूजिंग और हिंसा और टेरराइजिंग और उसको डराना धमकाने की कोशिश है. तो मेरे औरत होने का जो भी मुद्दा है वो दब जाता है क्योंकि मेरे धर्म के बारे में नफ़रत है. तो मेरे धर्म को अगर सम्मान मिलेगा, मैं धर्म को मानती हूँ नहीं मानती वो नहीं, मेरे धर्म को सम्मान मिलेगा, मेरे समुदाय को सम्मान मिलेगा तो मैं अपने समुदाय के अंदर भी लड़ूंगी अपने सम्मान के लिए और समाज सरकार से भी लड़ूंगी. तो सरकार अगर इस नफ़रत की राजनीति में किसी भी समुदाय को अगर नीचे गिराता है और उसको लोगों को तैयार करता है उसके खिलाफ, तो मेरा मुद्दा जो है वो पीछे रह सकता है. छायाताई, तुम्ही 50 वर्षांनंतर तुम्हाला आपण मुक्त झालो असं वाटतं? नाही, असं कोणी मला नाही वाटत आहे आमच्यापैकी कोणालाही. कारण आम्ही मुक्ती ही केवळ माझ्यासाठी स्वतःसाठी वैयक्तिक पातळीसाठीच विचारतोय. नाही वैयक्तिक पातळीवर एका अर्थाने की मी जास्त बोलू शकते, मी जास्त लोकांना एकत्र आणू शकते वगैरे वगैरे असं म्हटलं तर हो, मी आहे तशी मुक्त की मला चळवळ करावीशी वाटते, लोकांना एकत्र आणावंसं वाटतं. जे काही आपल्याला पटत नाही त्याच्या विरोधी, अन्यायाविरोधी आपल्याला हे करावंसं वाटतं, आवाज उठवावासा वाटतो. हां, त्या अर्थाने मी मुक्त आहे. पण आत्ताचं वातावरण इतकं वाईट आहे की असं मी म्हणू शकत नाही की मला पुढे जाण्यासाठी खूप हे मिळतंय, प्रेरणा मिळते असं मी म्हणू शकत नाही. तुम्ही आधी सांगा, मग आपण शेवटी शारदाताईंकडे जाऊ. शारदाताई शेवटी आपल्या अध्यक्षबाई. मला असं म्हणायचं की जसं त्या स्त्रियांसाठी आपण म्हणतो ना की ते आपलं केलं की मुक्त झाल्या असं ते म्हणतात की मी स्त्री मुक्ती झाली कारण मी मुक्त आहे, असं तर आम्ही म्हणतच नाही. तर त्या आपण बोलतोय मी मी नाही मानत आहे, मी नाही मानत. आणि मी या दोघांशी सहमत आहे की जर समाजामध्ये मुक्ती नाही तर मला कुठे मुक्ती मिळणार? कारण माझी मुक्ती त्या समाजाबरोबर जोडलेली आहे, त्याच्याशिवाय नाही. अध्यक्ष, या सगळ्यांचं मला मान्य आहे आणि त्याच्यावरती माझा एक आहे तो असा आहे की मी मुक्त आहे की नाही हे मीच ठरवणार आहे. मला कोणीही जगामधली शक्ती मला जे करायचं आहे त्याच्यापासून परावृत्त करू शकत नाही सत्तेच्या जोरावरती. मी मुक्त आहे आणि मला जे करायचं आहे ते केल्याशिवाय मी कधीही राहणार नाही. आत्तापर्यंत कधी राहिलेलं नाही. अगदी लहानपणापासून मला ही सवय जी लागलेली आहे ही सवय मी आत्ता मोडायला तयार नाही.
मला जे करायचंय ते मी केल्याशिवाय राहणार नाही, मला कोणी रोखू शकत नाही. आपण एवढ्या सगळ्या आत्ता गप्पा मारल्या, त्यात एक गोष्ट जाणवली की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच्यामध्ये एक धूसर रेषा असते आपण नेहमी म्हणतो, आणि त्याचं भान दोन्ही घटकांनी पाळणं गरजेचं आहे, मग तो पुरुष असो अथवा स्त्री, तरच समाजाचा समतोल कायम राहील. आपण मनुस्मृतीचा उल्लेख केलात. न स्त्रीम स्वातंत्र्यम अर्हती हे मनुस्मृतीत लिहिलं आहे, आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हे सुद्धा मनुस्मृतीतच लिहिलेलं आहे. समाजासोबत मनुस्मृती जाते असं तुम्ही म्हणालात, आणि याच समाजात हे दोन प्रतिनिधित्व करतात की स्त्रियांना देवी पण मानलं जातं आणि त्यांची अवहेलना पण केली जाते. पण स्त्रियांना देवत्वही नको आहे आणि अवहेलनाही नको आहे, त्यांना स्पेशल ट्रीटमेंट नको आहे, त्यांना इक्वल ट्रीटमेंट हवी आहे, आणि त्याच्यासाठी तुमचा लढा आहे. समाज बदलेल, काळ बदलेल, समस्या बदलतील, चळवळीचा आवाज बुलंद राहिला पाहिजे हीच अपेक्षा आहे. आज कट्ट्यावर आलात, मनापासून आभार. थँक्यू. आणि यासोबतच शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बरवा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी टूर्स या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.